कृष्ण हरि ओम राम कृष्ण हरि ओम राम दिवासी परमसमाधान साक्षात दर्शन श्री शिवाचे जीवा शिवाची होता भेटी मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी प्रकटे सोहम भाव प्रतीती उरे शेवटी ज्ञप्ती मात्र स्वामी स्वरूपानंद वंदन नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा चित्ती स्मरता वाचे वदता स्वामी स्वरूपानंद आनंदाच्या उसळती लाटा होई परमानंद परमदयाळा परमकृपाळा परमशांत स्नेहाळा प्रियंवद कुळी अवतरे पावसी कैवल्य श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। श्री ज्ञानदेव वंदन नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत स्मरण चरण नमावे अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून जणी टाकावी तयावरुनिया काया कुरवंडून आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष वरद हस्तमस्तकी ठेऊनी देई मज आदेश श्री ज्ञानेश्वरी गौरव श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा बहुत सुकृते लाभली जगा पावन करी अंतरंगा अंग प्रत्यंगा जीवाचिया भक्तिभावे करिता स्नान निर्मल होय अंतःकरण जीवासी परम समाधान साक्षात दर्शन श्री शिवाचे जीवा शिवाची होता भेटी मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी प्रकटे सोहम भाव प्रतीती उरे शेवटी ज्ञप्ती मात्र स्वामी स्वरूपानंद वंदन नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा आदिनाथ सिद्ध पुरुष तो ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम् ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। अकारण करुणावरुणालय भगवंताच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या पवित्र वाङ्मयीन कृतीचं अर्थात ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं यथामती चिंतन करण्याकरता आपण प्रवृत्त झालेलो आहोत।
आणि 15 अध्याय आपले चिंतन करून झालेले आहेत. त्या 15व्या अध्यायाचं थोडक्यात सिंहावलोकन करून आपण 16व्या अध्यायाला आरंभ करणार आहोत. 15वा अध्याय हा ज्ञानप्रधान अध्याय आहे आणि या अध्यायामध्ये वेदांत प्रक्रिया या अत्यंत सूक्ष्म पद्धतीने मांडण्यात आलेल्या आहेत. या 15व्या अध्यायाच्या आरंभाला ज्ञानोबारायांनी गुरुपूजीचं बहारीचं रूपक केलंय. आपलं हे हृदय मलविक्षेप रहित करून मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे 4 पाय असलेल्या हृदयरूपी चौरंगावर श्री गुरूंच्या चरणांची स्थापना करून आणि जीव ब्रह्मैक्य रूपी अंजलीमध्ये इंद्रिय रूपी फुलांच्या कळ्या भरून श्री गुरुचरणांना अर्घ्य देऊ आणि अशी गुरुचरणांची सेवा करणारा साधक हा 4 पुरुषार्थांचा अधिकारी होतो. श्री गुरु निवृत्तीनाथांच्या कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशा समर्थ कृपेने मी हे गीताचे व्याख्यान रसाळपणाने करत आहे आणि हे शेवटी नेहमीप्रमाणे गुरुऋण सांगण्याकरता ज्ञानोबाराय विसरले नाहीत. मग आता मागच्या अध्यायाची आणि या अध्यायाची संगती अशी की 14व्या अध्यायाच्या शेवटी मामचयो व्यभिचारेण या श्लोकामध्ये भगवंताने ज्ञान लक्षण भक्तीचं स्वरूप सांगून ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो असा निर्णय भगवंतांनी स्वतः केला. पण ज्ञान ज्या मनाला होतं ते मन निष्काम कर्माने शुद्ध आणि उपासनेने स्थिर होणं आवश्यक आहे. जोपर्यंत अंतःकरण शुद्ध नाही आणि स्थिर नाही तोपर्यंत त्यामध्ये भगवत स्वरूपाचा उदय किंवा प्रकाशन होत नाही. याकरता उदाहरण असं आहे की पाणी गढूळ असेल तर त्या गढूळ पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब आपल्याला दिसत नाही, किंवा पाणी कदाचित आता गढूळ नाही, स्वच्छ आहे, परंतु जर ते चंचल असेल, स्थिर नसेल तरी त्यामध्ये आपल्याला स्वप्रतिबिंब दर्शन होणार नाही. आणि या पलीकडे तिसरा प्रकार की पाणी आता शुद्धही आहे, स्वच्छही आहे, स्थिरही आहे, परंतु त्या पाण्यावरती जर काही अर्थात शेवाळ आलेला असेल तरी आपल्याला प्रतिबिंब दर्शन होणार नाही. मग प्रतिबिंब दर्शन होण्याकरता ज्याप्रमाणे पाणी स्वच्छ असावं, त्याबरोबर स्थिर असावं आणि आवरणरहित असावं, त्याप्रमाणे आपल्याही अंतःकरणामध्ये भगवत स्वरूपाचं प्रतिबिंब प्रकट होण्याकरता आपलंही अंतःकरण हे स्वच्छ असलं पाहिजे. म्हणजे पापवासना रहित अर्थात मलदोष रहित असलं पाहिजे. त्याबरोबर विक्षेप रहित असलं पाहिजे, म्हणजे चांचल्यता रहित असलं पाहिजे, स्थिर असलं पाहिजे आणि आवरण दोषाने रहित असलं पाहिजे. अशा या 3 प्रकारच्या दोषांनी रहित अंतःकरण जर असेल तर त्या अंतःकरणामध्ये भगवंताचं स्वरूप हे प्रगट होण्याचे अर्थात आत्मसाक्षात्कार होण्याची संभावना आहे. मग ते अंतःकरण शुद्ध होण्याकरता निष्काम कर्म करावे लागतात. निष्काम कर्माने चित्तशुद्धी होते आणि उपासनेने ते अंतःकरण स्थिर होतं. अर्थात अंतःकरण हे शुद्ध आणि स्थिर झालं की त्याच्यानंतर वैराग्य निर्माण होतं आणि वैराग्या वाचून अशुद्ध व अस्थिर मनामध्ये ज्ञान टिकत नाही. एखाद्या बुद्धिमानाला संतांनी सांगितलेले अध्यात्म ज्ञान कळेल,
परंतु वैराग्याच्या अभावी ते मनात टिकणार नाही. ते वैराग्य संसाराचं अनित्यत्व कळाल्याशिवाय होत नाही. आणि संसार अनित्य कसा आहे हीच गोष्ट भगवंतांनी वृक्षाच्या रूपकाच्या पद्धतीने 15व्या अध्यायामध्ये सांगितलेली आहे. मग संसाराचं मिथ्यात्व आणि जीवाचं ब्रह्माशी ऐक्य हा या अध्यायाचा मुख्य विषय आहे. या अध्यायामध्ये संसाराला अश्वत्थ असं अन्वर्थ नाव देऊन एका महान वृक्षाचं माऊलीने रूपक केलेलं आहे. हा संसार वृक्ष हा ऊर्ध्वमूळ आहे आणि याच्या शाखा खाली आणि वरही आहेत. मग या संसार वृक्षाच्या मधल्या शाखा म्हणजे माणूस आहे, मनुष्य आहे, आणि या शाखाच मूळ पण आहेत. आणि या वृक्षाच्या सर्वात खालच्या शाखा म्हणजे पशु पक्षी आणि स्थावर या योनी आहेत. आणि वरच्या शाखा म्हणजे इंद्र ब्रह्मादी देव योनी आहेत. आणि त्याही वरच्या शाखा म्हणजे सनकाधिक मुनी आहेत. असं आपण वर्णन विस्ताराने पाहून आलेलोच आहोत. माया विशिष्ट ईश्वरापासून प्रथम समष्टी ज्ञानप्रधान तत्व जन्माला आले आणि त्यालाच महत तत्व असं म्हटलं गेलं. मग त्याच्यापासून समष्टी क्रियाशक्ती प्रधान असलेला अहंकार जन्माला आला. तदनंतर ईश्वर आपल्या सात्विक ज्ञानापासून व क्रियेपासून जे काही करतो त्या करण्यापासून जीवाचे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे निर्माण होतात. मग राजसज्ञान क्रियाशक्तीपासून जीवाची श्रोत्रादी ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि प्राण निर्माण होतात. तामस ज्ञान क्रियाशक्तीपासून पंचमहाभूत, शब्दादी विषय, देह, गिरी, नदी, समुद्र, वृक्ष, स्वर्ग, मृत्यू, पाताळ इत्यादी भूत आणि भौतिक पदार्थ उत्पन्न होतात. आणि मनुष्य योनी ही ऊर्ध्वमूळ माया विशिष्ट ईश्वराची मधली शाखा आहे. पण ही शाखाच सर्व योनींचं मूळही आहे. कारण की मनुष्य देहात वेदविहित काम्य कर्म घडल्यास पुण्याच्या तारतम्यानुसार इंद्र, ब्रह्म इत्यादी देवादिकांची योनी प्राप्त होते. आणि वेद निषिद्ध पापकर्म केलं तर पापाच्या तारतम्यानुसार चांडाळ, विंचू, वाघ, पशु, पक्षी, लोह, पाषाण इत्यादी योनी प्राप्त होतात. असा हा संसार वृक्षाचा विस्तार भगवंतांनी सांगितलेला आहे. या स्पष्टपणाने सृष्टी प्रक्रिया करण्याकरता संसाराची वंशावळच भगवंताने दिलेली आहे. ती अशी आहे की संसाराचं अधिष्ठान म्हणजे माया. कार्यकारण भावरहित, ज्ञातृज्ञेय भावरहित ब्रह्मचैतन्य हे या जगाचं अधिष्ठान आहे. आणि या अधिष्ठानाला ऊर्ध्व असं गीतेमध्ये म्हटलेलं आहे. पण हे अधिष्ठान सामान्य रूपाने प्रकाशित आणि विशेष रूपाने आच्छादित असल्याशिवाय जगाचा अध्यास होत नाही. म्हणून या ब्रह्मचैतन्यावर मायेचं आच्छादन आहे. म्हणजे मूळ अधिष्ठान जर आपण पाहिलं ना तर ते ब्रह्म आहे. मग या संसार वृक्षाचं उपादान कारण कोण आहे तर सांगतात उपादान माया आहे. माया जर मानली नाही तर जगाची उत्पत्ती, जगाची प्रतीती, जगाची स्थिती, जगाचा नाश यांची संगती लागत नाही. म्हणून माया ही उपादान कारण मानली पाहिजे. ही माया सत नाही. कारण ज्याला सत म्हणावं तो सर्वत्र असतो आणि सर्वदा असतो अशी प्रतीती येते. आणि ज्याचा नाश बाद होत नाही त्याला सत म्हणतात. पण माया अशा लक्षणाने सत नाही. कारण ज्ञानी पुरुषाला मायेची प्रतीती येत नाही. आणि माया ही जगताच्या रूपाने नाश पावते आणि ब्रह्मज्ञानाने बाधित होणे, म्हणून ती सतही नाही. बरं, तिला मग आता सत नाही तर असत म्हणा, खरं नाही तर खोटं म्हणा ना.
पण ते असतही नाही. कारण असत कुणाला म्हणतात की ज्याचा कुठेही कधीही प्रत्यय येत नाही, आहे अशी प्रतीती येत नाही ना, किंवा जे कुणाचं कारणही नसतं आणि कोणाचं कार्यही असू शकत नाही, किंवा ज्याचा नाश व बाध होत नाही, त्यालाच असत म्हणावं. उदाहरणार्थ वंध्यापुत्र. परंतु माया ही वंध्यापुत्रासारखी असतही नाही आहे. कारण मायेची मी अज्ञानी आहे या रूपाने जीवाला प्रतीती येते. आणि माया कुणाचं कार्य जरी नसली तरी जगाचं कारण तर आहे की नाही. म्हणून माया ही ब्रह्मज्ञानाने आवरण शक्तीच्या रूपाने नष्ट होते आणि विक्षेप शक्तीच्या रूपाने बाधित होते. म्हणून ती असतही नाही, अर्थात सदसद विलक्षण आणि जगाचं कारण ती माया आहे. आणि ही माया जी आहे तर ही कल्पित असल्यामुळे ती ब्रह्मचैतन्याच्या आश्रयाने राहते आणि आवरण शक्तिमान असल्यामुळे ती ब्रह्मचैतन्यालाच आवृत्त करते, म्हणजे झाकते. आणि विक्षेप शक्तिमान असल्यामुळे ती जगत निर्माण करते. मग माया ही महत्वादी क्रमाने जगत भासवते आणि त्याप्रमाणे अज्ञान स्वरूप सुषुप्तीतून जागृती आणि स्वप्न हे कार्य देखील निर्माण होतं. कारण सुषुप्ती ही देखील मायेचंच अवांतर स्वरूप आहे आणि ती सुषुप्ती जागृती स्वप्नातील विश्व आणि तेजस या चैतन्याच्या आश्रयाने राहून त्याला आच्छादित करते. केवळ विश्वचैतन्यावर सुषुप्तीचं आच्छादन असतं तेव्हा स्वप्न पडतं आणि तेजसावर ज्या वेळेला मायेचं आच्छादन असतं तेव्हा झोप लागते. आणि अशी ही माया चैतन्याश्रित असूनही चैतन्यालाच आच्छादित करते आणि या मायेच्या अध्यासालाच कारणाध्यास असं म्हणतात. वेदांतामध्ये दोन प्रकारचे अध्यास विशिष्ट आहेत. एक कारणाध्यास आहे आणि दुसरा कार्याध्यास आहे. मग आता मुळामध्ये तर खूप मोठं चिंतन आहे की कारणाध्यासाची सामग्री काय, कार्याध्यासाची सामग्री काय, कारणाध्यास संभवनीय आहे की नाही, कारणाध्यास संभवनीय आहे की नाही, असे एक ना अनेक प्रकार, अनेक विचार शास्त्रकारांमध्ये आलेले आहेत. परंतु आपण तो सगळा विचार काही या ठिकाणी आता करणार नाही आहोत. आणि या कारणाध्यास विशिष्ट असलेल्या ब्रह्मापासूनच जग निर्माण होतं. यानंतर हा जो 15वा अध्याय आहे हा वेदांत प्रधान असल्या कारणाने वेदांताचे मोठे मोठे सिद्धांत या अध्यायामध्ये सांगितलेले आहेत. यामध्ये मुख्य सिद्धांत एक अजातवाद आहे आणि हा अजातवाद म्हणजे हा वेदांताचा खरोखरी मुख्य सिद्धांतच आहे. एकदम अजातवाद पटत नाही, पचत नाही, पटतही नाही पचतही नाही, म्हणून विवर्तवादाची प्रक्रिया आहे. म्हणून पहिले अजातवाद सांगतात. तर परमार्थतः जर आपण पाहू गेलं तर जगत उत्पन्न झालंच नाही, कारण परमार्थतः एक ब्रह्मच आहे. बघा अजातवाद मी सांगतोय बरं, आणि त्यापासून दुसरा कोणताही पारमार्थिक पदार्थ नाही आणि ते ब्रह्म उत्पत्ती रहित आहे. त्यामुळे जे स्वतः उत्पत्ती रहित आहे त्यापासून कोणतं कार्य उत्पन्न होईल? कोणतंही होणार नाही. गाईच्या स्तनामध्ये गवतापासून दूध उत्पन्न होतं म्हणून त्यापासून दही होतं, पण ब्रह्म कोणापासून उत्पन्न होत नाही म्हणून त्यापासून जगत होत नाही. आणि जर ब्रह्मापासून जगत होतं म्हटलं तर दुधाचीच दही रूपाने पुनरुत्पत्ती होत असल्यामुळे त्या दुधाला उत्पत्ती रहित, सत, नित्य आणि अबाधित जसं म्हणता येत नाही, त्याप्रमाणे ब्रह्म हे जगाच्या रूपाने उत्पन्न होत असेल तर ब्रह्माला उत्पत्ती रहित, अविकारी, सत, नित्य आणि अबाधित म्हणता येणार नाही. आणि म्हटलं तर तो वधतो व्याघात होईल आणि जगताच्या रूपाने जन्माला येणारं ब्रह्म ते अज आहे, नित्य आहे असं म्हणण्यामध्ये श्रुतीशास्त्रांचा दांभिकपणा सिद्ध होईल. म्हणजे याचाच अर्थ काय की तात्पर्य ब्रह्मदृष्टीने जर आपण पाहिलं तर परमार्थतः काही झालंच नाही,
आणि त्यामुळे त्याचा परमार्थतः नाशही संभवत नाही, असा विचार जो आहे हा माऊलींनी अजातवाद या ठिकाणी मांडला. पण आता पुढे प्रश्न असा निर्माण होतो की वस्तुस्थितीने जगत झालं नसलं तरी व्यवहार दृष्टीने का होईना पण जगत प्रतीतीला येतं की नाही? येतं. मग त्या अर्थी उत्पन्न होतं असं मानलं पाहिजे की नाही? कारण पदार्थ असल्यापासून त्याची प्रतीती येत नाही. पण प्रतीती येण्याकरता जगाची वास्तव सत्ताच मानली पाहिजे असं मात्र नाही. बऱ्याच वेळेला कल्पित सत्ता मानूनही प्रतीती येऊ शकते. याकरता असं सांगितलं आहे, मृग जळाची गा तळी तिये दिठी दुरुणीची निहाळी, वाचनी तव पाणी साळी केळी लावी ती काही. मृग जळ वस्तुतः तिथे आहे का? नाहीये. परंतु वास्तविक रीतीने तिथे नसतानाही आपल्याला भासतं की नाही? भासतं. म्हणजे नसतानाही प्रतीती येते हे आपल्याला मान्य करावं लागतं. मग त्याप्रमाणे ब्रह्माचं पारमार्थिक अजत्व, अद्वितीयत्व हे न बिघडता मृगजळाप्रमाणे कल्पित जगाची प्रतीती येऊ शकते. आणि म्हणून जगत हे ब्रह्माचा विवर्त आहे आणि अज्ञानाचा परिणाम आहे असं माना म्हणे. अर्थात मिथ्या असूनही या जगातल्या कोणत्याही पदार्थाला स्वरूपतः स्थैर्य नाही. त्या प्रत्येक पदार्थाचा नाश होतो म्हणून याला अश्वत्थ असं म्हटलेलं आहे. पण जगत शाश्वत नित्य आहे असं जे वाटतं तर त्याचं कारण काय? तर जगात एकसारखा दुसरा पदार्थ जन्माला येतो. झाडाची जुनी पानं गळतात, तोच नवी पानं येऊ लागतात. त्याप्रमाणे प्रवाह रूपाने उत्पत्तीचं सातत्य असल्यामुळे जगत नित्य आहे असं वाटतं. पण वस्तुस्थितीने मात्र ते अस्थिर आहे आणि अध्यस्त आहे. हा झाला विवर्तवाद. यानंतर तिसरा मुख्य विषय या 15व्या अध्यायामध्ये असा आहे की संसार वृक्ष हा ज्ञान निवर्ती आहे. म्हणजे तो संसार ते जगत अध्यस्त असल्यामुळेच संसार सांगण्यात भगवंताचं तात्पर्य नाही, तर संसाराची समूळ निवृत्ती करण्याकरता आहे. संसाराची समूळ निवृत्ती व्हावी याच्याकरता संसार सांगतात. कारण अज्ञानासह संसार निवृत्त झाल्याशिवाय दुःखाची अत्यंत निवृत्ती होत नाही. एरवी दुःखाचा लय होऊ शकतो. सुषुप्ती, समाधी व मूर्छा या अवस्थेत संसाराचं ज्ञान नसतं, तेव्हा दुःखाची त्या काळापुरती निवृत्ती होते. किंवा जागृती स्वप्नात पूर्वजन्मात केलेल्या पुण्यकर्माचं प्रारब्ध असतं आणि स्त्री, पुत्र, धन इत्यादी विषयांची अनुकूलता असते, तेव्हा दुःख हे तात्पुरतं दबलं जातं. पण पुण्याचं प्रारब्ध संपलं की ते दुःख उफाळून वर येतं आणि हे दुःख अनेकविध आणि अनेक निमित्तांनी प्राप्त होतं. आधिदैविक, आध्यात्मिक, आधिभौतिक असे दुःखाचे मुख्यतः 3 प्रकार आहेत. आणि पोट प्रकार तर पुष्कळच आहेत. आता आधिदैविक कशाला म्हणावं, आधिभौतिक कशाला म्हणावं आणि आध्यात्मिक कशाला म्हणावं हे आपणाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आपण सर्व बहुश्रुत आणि अभ्यासू जिज्ञासू मंडळी आहात. अशा या त्रिविध दुःखाच्या निवृत्तीचा लौकिक उपाय काही वेळेला अपुरा पडतो आणि काही वेळेला अयशस्वी होतो. परंतु मनुष्याला दुःख निवृत्तीची इच्छा मात्र असते. मग या दुःखाची कायम निवृत्ती, दुःखाचं मूळ असलेली जी माया आहे ती माया निवृत्त झाल्याशिवाय होत नाही. आणि ती माया अधिष्ठानभूत ब्रह्माचं आत्मत्वाने प्रत्यक्ष ज्ञान झाल्याशिवाय निवृत्त होत नाही. मग क्रियेने माया निवृत्त होत नाही, कारण ती अध्यस्त आहे. म्हणून क्रिया व्यर्थ आहे. याकरता माऊलींनी अनेक दृष्टांत दिलेले आहेत. त्यापैकी एक दृष्टांत असा आहे, दोरीवर भासलेल्या सर्पाकरता आपण जर क्रिया केल्या तर त्या क्रियांनी तो दोरीवरचा साप निवृत्त होत नाही. पंचांग पाहिल्याने, वाजंत्री वाजवल्याने, काठ्या मिळवल्याने, आपटल्याने निवृत्त होत नाही. तर ज्या दोरीवर सर्प भासलेला आहे
प्रकाश आणला आणि प्रकाशामध्ये एकदा का ती दोरी पाहिली की त्या अधिष्ठान ज्ञानाने त्या अध्यस्थाची निवृत्ती होते. म्हणजे अध्यस्थाची निवृत्ती ही ज्ञानाने होत असते, ती क्रियेने होत नसते. याकरता म्हणून काही दृष्टांत माऊलींनी दिलेले आहेत. याचाच अर्थ असा आहे की संसार आणि संसाराला कारण असलेली जी माया आहे ही कोणत्याही क्रियेने निवृत्त होत नाही. कोणी जर म्हणेल की मी खूप तपश्चर्या करेल आणि त्याने माया नष्ट करेल, होत नाही. कोणी म्हणेल की मी तप करेल, जप करेल, काही अनुष्ठान करेल, तर कोणत्याही क्रियेने माया निवृत्त होत नाही. कारण मायेचा क्रियेशी विरोधच नाही आहे. परंतु माया निवृत्त होण्याकरता ब्रह्माचा आत्मसाक्षात्कार होणं आवश्यक आहे. ज्ञान आणि माया हे मात्र परस्पर विरोधी आहेत. असो, यानंतर आत्मसाक्षात्काराचं जे स्वरूप आहे त्याविषयी माऊलींनी विचार काही मांडलेले आहेत. जगातील विज्ञान, वाणिज्य, कला यांचं ज्ञान होण्याकरता केवळ बुद्धी लागते. पण आत्मज्ञान होण्याकरता केवळ बुद्धीने चालत नाही, तर आत्मज्ञानाकरता अंतर्बाह्य शुचिता अर्थात पवित्रता ही महत्त्वाची आहे. बुद्धीही पाहिजे आणि पवित्रताही पाहिजे. निष्काम कर्म, भगवत भक्ती, गुरुसेवा, विवेक, वैराग्य, इंद्रिय निग्रह, श्रवण, मनन, निदिध्यासन इत्यादी साधन संपत्ती असलेला अधिकारी हा गुरुकृपेने महावाक्याचा लक्षार्थ जाणून आत्मसाक्षात्कारी होतो. आणि मग त्या साक्षात्काराचं स्वरूप कसं आहे, तर त्याकरता माऊलीने एक ओवी दिली होती. मग इदंतेसी वाळले, जे मी पणे वीण डहारले, ते रूप पाहिजे आपले आपणची. म्हणजे ज्या ज्ञानात इदंता नाही, देहाहून भिन्न असलेल्या घट पट पशु पक्षी यांचं हे या रूपाने अतिस्थूल आणि आपल्याहून भिन्न असं बहिर्मुख वृत्तीने ज्ञान जसं होतं, तसा आत्मा हा अतिस्थूल आणि आपल्याहून भिन्न आणि इंद्रियाने हा असा अंगुली निर्देश करून दाखवण्यासारखा किंवा कळण्यासारखा पदार्थ नाही. तसेच घट पट पशुपक्षी यांच्यापेक्षा थोडं सूक्ष्म व अंतर्मुख वृत्तीने देह, प्राण, मन, बुद्धी यांचं अहम असं ज्ञान होतं. पण हेही ज्ञान स्थूलच आहे. आत्मा हा देहादिकांप्रमाणे अहम म्हणजे मी अशा व्यवहार्य ज्ञानाचाही विषय नाही आहे. का बरं? कारण ते जड नाही. म्हणून ज्या ज्ञानामध्ये हे म्हणजे इदम या पणाची भौतिकता नाही आणि अहमपणाची आध्यात्मिकताही नाही, किंवा ज्या ज्ञानामध्ये इदम म्हणजे हे असा बाह्य विषय नाही आणि अहम म्हणजे मी असा ज्ञानाचा आंतर आश्रय नाही, किंबहुना आत्मा हा ज्ञानाचा विषय आहे असं म्हणण्यापेक्षा ते ज्ञानच आत्मा आहे असं निरुपाधिक ज्ञान हेच आत्मसाक्षात्काराचं असलेलं स्वरूप आहे. आणि आत्मा आणि ब्रह्म यांच्यामध्ये स्वरूपतः ऐक्य आहे. ही ब्रह्मवस्तू स्वयंप्रकाश आहे आणि हे ब्रह्म देखील माझंच तात्विक रूप आहे असं भगवान म्हणालेत, म्हणजे श्रीकृष्ण म्हणालेत. आणि जे ब्रह्म साक्षात्कारी पुरुष आहेत ते माझ्या धामाला म्हणजे स्वयंप्रकाश ब्रह्माला प्राप्त होतात. ज्या ब्रह्माची अभेदानी प्राप्ती झाली असता जन्माची पुनरावृत्ती होत नाही, म्हणजे पुन्हा जन्माला यावं लागत नाही, हे आत्मसाक्षात्काराचं स्वरूप माऊलींनी व्यक्त केलेलं आहे. यानंतर या भेद आणि अभेदाविषयी अर्जुनाची शंका व्यक्त करतात. अर्जुन म्हणाला, देवा, जे जीव तुमच्या ब्रह्मस्वरूपाशी ऐक्याला प्राप्त होतात आणि पुन्हा संसारात जन्माला येत नाहीत,
ते तुमच्याशी भिन्न आहेत का अभिन्न आहेत? कारण भिन्न असतील तर ते पुन्हा जन्माला येत नाही हे बोलणं असंबद्ध आहे. कारण फुलाकडे गेलेले भ्रमर फूल न होता ते माघारी परततात. व त्याप्रमाणे तुमच्याशी म्हणजे ब्रह्मज्ञान झाल्यानंतर ते पुन्हा जन्माला येत नाही हे म्हणणं योग्य नाही. बर, ते स्वभावतः अभिन्न असतील तर माझ्याशी एक होतात हे बोलणं देखील असंगतच नाही का? आणि यावर भगवान म्हणाले की अरे, पारमार्थिक ज्ञानाच्या दृष्टीने जर पाहिलं तर मीच स्वगत सजातीय विजातीय भेदशून्य असल्यामुळे हे जीव चैतन्य माझ्यापासून भिन्न नाहीच, पण मिथ्या अज्ञानामुळे आणि देह इंद्रिय अंतःकरणाच्या उपाधीच्या संबंधाने ते जीव चैतन्य जणू माझ्या स्वरूपाहून भिन्न आहे असं वाटतं. परंतु वस्तुस्वरूपाने किंवा वस्तुस्थितीने ते खरं नाही. तो जीव चैतन्य हा ब्रह्मस्वरूपच आहे. यानंतर जीवाच्या स्वरूपाचा विचार आलेला आहे की जीव हा आपल्या वास्तव ब्रह्मस्वरूपाच्या अज्ञानाने देहाला आत्मा समजतो. देहाचे जे जन्म मरण ते माझेच आहेत असं समजतो. इंद्रिय माझीच आहेत असं मानून भ्रमाने मानून तो शब्दादी विषयांचा भोग घेतो. देहादिकांविषयी मिथ्या तादात्म्यामुळे तो करता भोगता होतो आणि या स्थूल देहाचं जगण्याचं कर्म संपलं की तो या देहातून इंद्रियांना आपल्याबरोबर घेऊन जातो आणि दुसऱ्या देहात प्रवेश करतो. मग वस्तुस्थितीने जीव हा देह इंद्रिय आणि अंतःकरण यांच्यापेक्षा वेगळा आहे. कारण देह इंद्रिय अंतःकरण हे जड आहेत, विकारी आहेत, परिच्छिन्न आहेत आणि जीवात्मा हा चेतन आहे, अविकारी आहे, व्यापक आहे आणि असंग आहे. परंतु मूढ लोकांचं अंतःकरण हे सुसंस्कृत नसतं आणि मूढ लोक आत्मज्ञानाविषयी प्रयत्नशील नसतात, म्हणून त्यांना जीवात्म्याचं वास्तव स्वरूप कळत नाही. पण सुसंस्कृत अंतःकरण असलेले प्रयत्नशील जे साधक आहेत ते जीव हा देहाहून भिन्न असल्याचं निश्चयाने जाणतात. म्हणजे आपण जे देहाला आत्मा मानणारे, इंद्रियांना आत्मा मानणारे, मनाला आत्मा मानणारे, बुद्धीलाच आत्मा मानणारे, प्राणालाच आत्मा मानणारे असे जे काही वेगवेगळे शास्त्रकार आहेत त्यांचे मतं पाहून आलेलो आहोत. परंतु माऊली सांगतात की हे मन बुद्धी प्राण इंद्रिय वगैरे जे जे काही असतील ते सगळे म्हणजे तू आत्मा होऊ शकत नाहीस. न त्वं देहो नेंद्रियाणी न प्राणो न मनो न धीहि विकारित्वाद विनाशित्वाद दृश्यत्वाच घटो यथा. 3 हेतू याकरता प्रमुख सांगितलेले आहेत. पहिला हेतू म्हणजे हे सर्व मन बुद्धी प्राण इंद्रिय वगैरे जे काही आहेत हे विकारी आहेत. दुसरा हेतू ते विनाशी आहेत आणि तिसरा हेतू म्हणजे ते दृश्य आहेत. आणि असं असल्यामुळे ते आत्मस्वरूप होऊ शकत नाहीत. म्हणून जीवाचं स्वरूप याहून वेगळं आहे. जीवाचं स्वरूप सांगितल्यानंतर 15व्या अध्यायामध्ये पुढे ईश्वराचं स्वरूप सांगितलेलं आहे. कारण ईश्वर हा जगाचं कारण आहे आणि हा गीताशास्त्राचा सिद्धांत आहे. कारण जीव जड किंवा शून्य यापैकी कोणतेही जगाचं कारण असू शकत नाही. जगाचं कारण जीव म्हणावं तरी होऊ शकत नाही. जड म्हणजे प्रकृती वगैरे म्हणावं तरी ते होऊ शकत नाही. आणि शून्य म्हणावं तर शून्यही जगताचं कारण होऊ शकत नाही, असू शकत नाही. याची कारणं वेगवेगळी आहेत. जीवाला जगत निर्माण करण्याचं समग्र ज्ञान आणि सामर्थ्य नाही, त्यामुळे जीव जगत कारण नाही. कारण असं आहे, कोणतेही कार्य निर्माण करण्यापूर्वी ते कार्य त्याच्या बुद्धीत येत असतं, त्याच्या मनात तो आकार संकल्पना हे प्रगट होत असते आणि त्यानंतर ती साकार होत असते. सामान्य कर्म करण्याकरता देखील तो करता हा इच्छाशक्तिवान, क्रियाशक्तिवान आणि ज्ञानशक्तिवान असावा लागतो. तर एवढं
अवाढव्य असलेलं जगत निर्माण करण्याकरता सामान्य, अल्पज्ञ, अल्पशक्तिमान आणि अल्प क्रियावान असा मनुष्य चालेल काय? नक्कीच चालणार नाही. यामुळे जीवाच्या ठिकाणी जग निर्माण करण्याचं सामर्थ्य नाही. जडाला तर मुळात ज्ञानच नाही, त्यामुळे तो काहीच करू शकत नाही. आणि शून्य म्हणजे अभाव. जो अभाव असतो तो कोणत्याही कार्याचं उपादान निमित्त कारण होऊ शकत नाही. आणि असं असल्यामुळे जगाची विचित्रता, जगाचे नियमन, जगाचं धारण इत्यादी अनेक बाबी जर लक्षात घेतल्या तर सर्वज्ञ, सर्वशक्तिमान ईश्वरा वाचून जगाचं कारणत्व, नियामकत्व आणि धारकत्व हे इतर कुणाच्याही ठिकाणी संभवत नाही. आणि त्या दृष्टीनेच भगवान म्हणतात की सूर्यात जे तेज आहे ते माझंच आहे, पृथ्वीत प्रविष्ट होऊन मीच भूतमात्रांचं धारण करतो, वगैरे वगैरे. किंवा प्रत्येक प्राण्याच्या पोटात वैश्वानर रूपाने मीच राहतो आणि सर्व प्रकारच्या अन्नांचं पाचन करतो. अशी भगवंताची सर्वत्र व्याप्ती माऊलींनी व्यक्त केली. नंतर सांगतात की भगवान हे सर्वत्र सुखरूप असूनही काही लोक सुखी आणि काही लोक दुःखी का असतात? तर या प्रश्नाचं उत्तर भगवंतांनी स्वतः असं दिलंय की ज्या प्राण्याची जशी सात्विक, राजस किंवा तामस बुद्धी असेल त्याप्रमाणे त्याला सुखदुःखांचा अनुभव येतो. सात्विक पुरुषाला माझं ज्ञान होतं, त्यामुळे त्याचं मन शांत असतं, म्हणून त्याला सुखाचा अनुभव येतो. राजस मनुष्याला भोगासक्ती अधिक असते, त्यामुळे त्याला माझं ज्ञान होत नाही आणि त्याचं चित्तही व्यग्र असतं आणि म्हणून त्याला दुःखाचा अनुभव येतो. आणि तामस मनुष्य हा तर अत्यंत आळशी, झोपाळू, मूढ आणि प्रमादशील असतो. त्याला व्यवहारच जिथे कळत नाही तिथे ईश्वराचं ज्ञान होणं तर दूरच राहिलं की नाही. म्हणजे तात्पर्य काय झालं तर बुद्धीत असणाऱ्या ज्ञान अज्ञानावर सुखदुःखाचे अनुभव हे अवलंबून आहेत. आणि याकरता म्हणून माऊलीने एक दृष्टांत असा सुंदर दिला की स्वाती नक्षत्रामध्ये सूर्य स्वाती नक्षत्रामध्ये असताना मेघद्वारा होणारा वर्षाव हा समुद्रातील शिंपल्यामध्ये त्याचं पाणी पडलं तर त्या शिंपल्यातून मोती निर्माण होतात. एकंदरीत रत्नशास्त्रामध्ये मोत्याचे 8 प्रकार सांगितलेले आहेत. त्यामध्ये मीनमुक्त आहे, म्हणजे माशाच्या ठिकाणी पण मोती आहे. प्रत्येक माशाच्याच ठिकाणी असं नाही, परंतु त्याचं वैशिष्ट्यही असं सांगितलेलं आहे की मीनमुक्ता हातात धरून आपण जर पाण्यामध्ये बुडी मारली तर व्यवहारामध्ये डोळे उघडे असल्यानंतर आणि लख्ख प्रकाश असल्यानंतर आपल्याला जसं स्पष्ट दिसतं त्याप्रमाणे पाण्यातही आपल्याला स्पष्ट दिसतं. त्यानंतर एक वंशमुक्त आहे, म्हणजे बांबूच्या ठिकाणी असलेला मोती आहे. ज्या बांबूच्या बुडामध्ये मोती असतो त्या बांबूपासून मध्यरात्री वेदाचा ध्वनी ऐकायला येतो म्हणे, याला वंशमुक्ता म्हणतात. त्यानंतर काही सूकर मुक्त आहेत, म्हणजे विशिष्ट नक्षत्रावर विशिष्ट स्थितीमध्ये उत्पन्न झालेल्या डुकराच्याही मस्तकाच्या ठिकाणी मोती आहे, त्याला शुकर मुक्त असं म्हणतात. यानंतर गजमुक्त आहे, विशिष्ट नक्षत्रावरती निर्माण झालेला जो हत्ती आहे जन्माला आलेला, तर त्या हत्तीच्याही गंडस्थळामध्ये एक मोती असतो, हिरवट रंगाचा मोती असतो. सगळेच मोती काही पांढऱ्या रंगाचे असतात असं नाही, तर त्याला गजमुक्त असं म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर या शिंपल्यापासून निर्माण होणारा मोती आहे तो हे त्याला शुक्तामुक्ती असं म्हणतात. त्यानंतर सापाच्या ठिकाणी जो आपण नागमणी म्हणतो तो म्हणजे भुजंगमुक्त आहे. तर असे एकंदरीत 8 प्रकार मोत्यांचे सांगितलेले आहेत. त्यापैकी शिंपल्यात मोती कसे निर्माण होतात तर याविषयी असं सांगितलेलं आहे, सूर्य स्वाती नक्षत्रामध्ये असताना मेघांचा जो वर्षाव होतो त्यावेळेला समुद्रातले शिंपलं वरती येतात आणि त्यामध्ये या
वृष्टीचं पाणी पडलं की ते पुन्हा बंद होतात, तळाशी जातात आणि त्यातच पुढे मोती निर्माण होतो. पण त्याच स्वाती नक्षत्रातील पाणी सापाच्या मुखामध्ये पडलं की त्यापासून विष निर्माण होतं. हे जसं आहे त्याप्रमाणे सज्ञानांकरता मी सुख आहे आणि अज्ञानांकरता दुःख आहे. तसं एरवी जर आपण पाहिलं तर प्रत्येक प्राणी मात्रामध्ये मी या रूपाने जे ज्ञान आहे ते ब्रह्माचंच सामान्य ज्ञान आहे. म्हणजे मी या रूपाने जे ज्ञान आहे ते ब्रह्माचंच ज्ञान आहे. तरी पण विशेष ज्ञान होण्याकरता म्हणजे मी कोण याची ओळख पटण्याकरता संतांच्या संगतीमध्येच राहावं लागतं आणि विवेक वैराग्यादी साधन संपन्न होऊन श्रवण करावं लागतं, गुरुसेवा करावी लागते, मनन निधिध्यासन इत्यादी करावं लागतं आणि मग याच्या माध्यमातूनच तो बोध मिळवला पाहिजे, तरच सुखाचा अनुभव येतो असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. पुढे असं सांगतात की जगात अनेक प्रमेय आहेत, पण सर्व प्रमेयांपेक्षा ईश्वर हा सर्वात श्रेष्ठ प्रमेय आहे. कारण इतर प्रमेयांचं प्रत्यक्षादी प्रमाणाने ज्ञान झालं तरी त्या प्रमेयांच्या ज्ञानाने सत्यत्वाचा, सुखाचा आणि चित्तशांतीचा अनुभव येत नाही. पण ईश्वराच्या ज्ञानाने तसा अनुभव येतो. म्हणून श्रुती ईश्वर ह्या एकाच प्रमेयाचं वर्णन करते. म्हणजे एका ईश्वराच्या ज्ञानाने सुखाचा, चित्तशांतीचा अनुभव येतो आणि इतर प्रमेयांच्या ज्ञानाने तो अनुभव येत नाही. म्हणून श्रुती माता अशा निष्फळ प्रमेयांचा विचार करतच नाही, सफळ प्रमेयाचा विचार करते. म्हणून केवळ ईश्वर स्वरूपाचं वर्णन करते. आणि किंबहुना माऊलींनी ईश्वराला श्रुतीचा महासिद्धांत असं म्हटलेलं आहे. ते अगदी बरोबर आहे. पण ईश्वर हा देखील माया आणि जगत अशा कार्यकारणात्मक उपाधींनी युक्त असल्यामुळे तो सोपाधिकच आहे. आणि त्यामुळे ईश्वराचं निरुपाधिक स्वरूप हा श्रुतीचा महासिद्धांत आहे. हे देखील भगवंतांनी या अध्यायाच्या सरतेशेवटी निरुपाधिक स्वरूप सांगताना सांगितलेलंच आहे. यानंतर क्षरपुरुष आणि अक्षर पुरुष यांचा विचार आलेला आहे. भगवंतांनी प्रथम सोपाधिक स्वरूप सांगितलेलं आहे. त्याचं कारण असं की सोपाधिक स्वरूप सांगितल्या वाचून निरुपाधिक स्वरूप सांगता येत नाही. म्हणून जड उपाधी आणि त्या जड उपाधीने उपहित असलेलं जे चैतन्य आहे, उपहित या शब्दाचा अर्थ युक्त, त्या जड उपाधीने युक्त असलेले जे चैतन्य यांचं स्वरूप समजल्यानंतरच उपाधी अनुपहित म्हणजे उपाधीने युक्त नसलेलं असं ते चैतन्य कसं आहे ते आपोआप समजतं. म्हणून सोपाधिक स्वरूप सांगतात. पण यामध्ये सुद्धा या उपाधीमध्ये दोन प्रकार सांगितलेले आहेत. त्यापैकी एका उपाधीला क्षर उपाधी म्हटलं आहे आणि दुसऱ्या उपाधीला अक्षर उपाधी असं म्हटलेलं आहे. आणि या उपाधीमध्ये दोन प्रकार असल्यामुळे उपहित चैतन्यामध्ये सुद्धा दोन प्रकार झाले. मग त्यापैकी क्षर उपाधीने युक्त जे चैतन्य त्याला जीव चैतन्य म्हटलं आणि अक्षर उपाधीने युक्त जे चैतन्य आहे त्याला ईश्वर चैतन्य असं म्हटलेलं आहे. आणि या दोन चैतन्यांचाच गीतेमध्ये क्षर आणि अक्षर पुरुष या नावाने उल्लेख आहे. ज्याला क्षर आणि अक्षर या दोन्ही उपाधी नाही तो उत्तम पुरुष आहे असं माऊलींनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. मग यामध्ये प्रथम उपाधीचं आणि नंतर उपहित पुरुषाचं स्वरूप प्रतिपादन केलेलं आहे. मग आता क्षर उपाधी कशाला म्हणतात तर याचा विचार करत असताना सांगितलं आहे की महत्त्वापासून ते गवतापर्यंत जेवढं काही स्थूल, सूक्ष्म आणि भौतिक जगत आहे त्याला क्षर म्हणजे उपाधी असं म्हटलेलं आहे. त्याला क्षर म्हणतात. आणि या क्षर उपाधीच्या आश्रयाने
आणि त्याच्याशी तादात्म्याने राहणारे जे असंख्य जीव आहेत, म्हणून सर्व जगच असंख्य जीवांची उपाधी आहे. मग जगातील एकूण एक पदार्थ असंख्य जीवांचे देह आहेत आणि त्यापैकी मनुष्य देहात आलेल्या जीवातच इतर जीवांपेक्षा काहीसा विशेष व्यवहार आणि विशेष ज्ञान असतं. एरवी म्हणजे एक सुभाषित आपण नेहमीच पाहतो की आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर नराणाम ज्ञानम हि तेषाम अधिको विशेषो ज्ञानेन हीनः पशुभिः समानः. इतर जीव आणि मनुष्य जीव यांच्यामध्ये अंतर काय आहे तर परमात्म्याला जाणण्याची पात्रता, ती बुद्धी, ती प्रतिभा ही मनुष्य प्राण्यामध्ये विशेष आहे, अधिक आहे. आणि त्या वाचून जो आहे तर तो मनुष्य नाहीच, तो पशुच मानावा. किंवा धर्मो हि तेषाम अधिको विशेषो धर्मेन हीनः पशुभिः समानः असं देखील चिंतन आपल्याला पाहायला मिळतं. मग तसं जर पाहिलं तर एरवी ब्रह्मस्वरूपाचं अज्ञान, देहाशी तादात्म्य आणि सुखदुःखांचा भोग ह्या गोष्टी सर्वच योनींमध्ये समान आहेत की नाही? आहेत. पण इतर जीवांपेक्षा मनुष्य देहातील जीवाने भ्रांतपणाने केलेली बडबड हे काही विशेषच असते. ती कशी असते तर तो म्हणत असतो, हा जनकू हे माता, हामी गौरहीन पुरता पुत्रवित्तकांता माझे हेना. म्हणजे हे माझे आई वडील आहेत, मी हा गोरा आहे, काळा आहे, किंवा मी हा आंधळा लुळा खोळा पांगळा वगैरे आहे, किंवा हे पुत्र वित्त कांता इत्यादी सर्व माझं आहे. मग याप्रमाणे तो केवल धर्माध्यास, इंद्रियाध्यास, धर्माध्यास, धर्मसहित धर्मसंबंधाध्यास इत्यादी जे काही अनेक प्रकारचे अध्यास आहे तो ते मानतो आणि त्याप्रमाणे वागतो, हे विशेष आहे. हा मनुष्य देहातील जीव ब्रह्माच्या अज्ञानरूपी निद्रेमध्ये विश्वस्वप्न पाहतो आणि देहेंद्रियांकडनं घडणारे पापपुण्यात्मक कर्म ते आपल्याकडे घेऊन स्वर्ग आणि संसाराच्या रानामध्ये भटकत राहतो. आणि यामुळे अनेक योनीमध्ये पुन्हा पुन्हा जन्म घेऊन पुन्हा पुन्हा मरतो. आणि असं असल्यामुळेच याला क्षर पुरुष असं म्हटलेलं आहे. जीव, क्षेत्रज्ञ, पराप्रकृती असे पण याला पर्यायी नावं गीतेने दिलेली आहेत. मग या क्षरपुरुषाची उपाधी ही क्षर असल्यामुळे क्षणिक आहे, विनाशी आहे. आणि देहाती उपाधी नष्ट झाली की जीवाच्या अस्तित्वाची प्रतीती येत नाही. आणि यालाच उपाधी उत्पन्न होताच जीवाच्या अस्तित्वाची प्रतीती येते. म्हणून याला क्षरपुरुष असं म्हटलं गेलेलं आहे. काही काटेकोर विभाग माऊलींनी करून दाखवलेले आहेत. यापुढे अक्षर पुरुषाचं चिंतन आहे की अक्षर स्वरूप कसं आहे तर अक्षर म्हणजे घन अज्ञान आहे. आणि हे घन अज्ञान एक असल्यामुळे अक्षर पुरुष हा जीवांप्रमाणे अनंत नसून एक आहे. घन अज्ञानामध्ये भ्रमज्ञान नसतं आणि प्रमाज्ञानही नसतं. काहीच न कळणे हे घन अज्ञानाचं स्वरूप आहे. गडद अंधकार आपण जसं म्हणतो, ज्यामध्ये काहीच दिसत नाही, त्याप्रमाणे घन अज्ञान ज्याच्यामध्ये काहीच कळत नाही. महाकल्पाच्या शेवटी जगाचा आणि जीवाचा ज्याच्यामध्ये लय होतो आणि पुन्हा ज्याच्यापासून उत्पत्ती होते ते घन अज्ञान या जगताचं बीज आहे असं मांडुक्य उपनिषदांनी सांगितलेलं आहे. आणि हे एकच घन अज्ञान माया रूपाने ईश्वर चैतन्याची उपाधी आणि सुषुप्ती रूपाने जीवाची उपाधी आहे. माया आणि अविद्या आपण म्हणलं ना, तर माया रूपाने ईश्वराची उपाधी आणि अविद्या रूपाने किंवा कल्पना रूपाने सुषुप्ती रूपाने जीवाची उपाधी आहे. मायेमध्ये जगाचा प्रलय होतो आणि सुषुप्तीमध्ये
जागृती स्वप्नांचा प्रलय होतो. म्हणून माया ही जगाची झोप आहे, तर सुषुप्ती ही जीवाची झोप सांगितली आहे. मायेपासून जगत आणि निद्रेपासून जागृती आणि स्वप्न या दोन अवस्था उत्पन्न होतात. मग ही सुषुप्तीच जीवाचा कारण देह आहे. आपण एकंदरीत 3 प्रकारचे देह पाहून आलेलो आहोत. स्थूल देह पाहिलाय, सूक्ष्म देह पाहिलाय, ज्याला आपण लिंग देह म्हणलो, जो 17 अवयवात्मक आहे, 17 अवयवांचा आहे. आणि त्यानंतर कारण देह आपण पाहिला, ज्याला मनही म्हटल्या गेलेला आहे, किंवा सुषुप्ती हाच कारण देह आहे. आणि ही सुषुप्तीच या जागृती आणि स्वप्नांचं बीज आहे. त्या सुषुप्तीतूनच जीव हा जर जागृती आणि स्वप्नाच्या अवस्थेवर आला नसता तर तिला ब्रह्मस्थिती म्हणता आली असती. याचे हे काल आपण विस्ताराने चिंतन करून आलेलो आहोत. पण त्या सुषुप्तीला ब्रह्मभाव किंवा ब्रह्मस्थिती का म्हणता येत नाही, तर त्याची कारणं अशी आहेत की त्या सुषुप्तीमध्ये जीवाला महावाक्यजन्य ब्रह्मज्ञान होण्याची शक्यता नाही. आणि त्यामुळे अज्ञानासह जगाची आत्यंतिक निवृत्ती त्या ठिकाणी होत नाही. आणि म्हणूनच त्या सुषुप्तीला ब्रह्मस्थितीच आहे ती असं म्हणता येत नाही. तात्पर्य, घनाज्ञान सुषुप्ती रूपाने जीवाची उपाधी होतं, तेव्हा तो जीव पूर्ण अज्ञानी असतो. त्यावेळेला त्याला ना भ्रमज्ञान न प्रमाज्ञान असतं, दोन्हीपैकी काही नसतं. आणि ईश्वरालाही घन अज्ञानाची मायेच्या रूपाने उपाधी असते. परंतु ईश्वर हा नित्य मुक्त आहे, सर्वज्ञ आहे आणि सर्व शक्तिमान आहे. बरं, याचं कारण काय, तर जीव हा अज्ञान प्रतिबिंबित आहे आणि ईश्वर हा बिंबरूप आहे. त्यामुळे उपाधीचे धर्म हे प्रतिबिंबाच्या ठिकाणी जसे असतात तसे बिंबाच्या ठिकाणी नसतात. म्हणून मायेतील सत्वगुणामुळे हा ईश्वर सर्वज्ञ आहे, रजोगुणामुळे जगत कारण आहे आणि सर्व शक्तिमान आहे, आणि तमोगुणामुळे तोच ईश्वर सुषुप्तीचं बीज आहे. आणि जीवाची सुषुप्तीरूप उपाधी जी आहे ही तमोगुण प्रधान असल्यामुळेच जीव अज्ञानी ठरतो. या सर्व अक्षर पुरुषाच्या स्वरूपाचा सारांश जर आपण पाहिला तर तो असा आहे की माया आणि सुषुप्ती मिळून घन अज्ञान आहे. आणि हे घन अज्ञान ब्रह्मज्ञाना वाचून अन्य कोणत्याही साधनाने निवृत्त होत नाही. म्हणूनच याला अक्षर असं म्हटलं गेलेलं आहे. या घन अज्ञानाच्या मायारूपी उपाधीत ईश्वर चैतन्य हे पूर्णपणाने असतं. म्हणून ईश्वर चैतन्याला अक्षर पुरुष असं नाव दिलेलं आहे. अंतःकरण प्रतिबिंबित चैतन्याला, जीव चैतन्याला क्षर पुरुष म्हटलं. माया प्रतिबिंबित ईश्वर चैतन्याला अक्षर पुरुष नाव दिलं. याप्रमाणे कार्योपाधिरयम जीवः कारणोपाधिरीश्वरः, म्हणजे कार्योपाधिक जीव चैतन्य म्हणजे क्षर पुरुष आणि कारणोपाधिक ईश्वर चैतन्य म्हणजे अक्षर पुरुष, असा काटेकोर विभाग व्यक्त केला. आणि आता सांगतात की कोणत्याही प्रकारची उपाधी ज्याच्या ठिकाणी नाही, असं उपाधी रहित असलेलं आणि क्षराक्षरातीत असलेलं जे चैतन्य आहे त्यालाच उत्तम पुरुष असं म्हटलेलं आहे. म्हणून या पुढचा 15व्या अध्यायातला असलेला सिद्धांत म्हणजे उत्तम पुरुषाचा विचार आणि ज्ञानाचं वर्णन. जीवाची जागृती व स्वप्न या दोन्ही अवस्था स्थिती ज्या घन अज्ञानात लीन होतात, ते जीवाश्रित असलेलं घन अज्ञान हे ब्रह्मज्ञानाने नष्ट झाल्यानंतर शेवटी ज्या ब्रह्माकार वृत्तीज्ञानाने अज्ञान नष्ट केलेलं असतं, ती वृत्तीज्ञान देखील अज्ञानाबरोबरच नष्ट होतं. म्हणजे आपण पाहून आलो की अहम ब्रह्मास्मी हा बोध, अहम देह हा
अहम मनहा अहम इंद्रियाणी या विपरीत बोधाला नष्ट करतच. परंतु त्या विपरीत बोधाला नष्ट करता करता शेवटी अहम ब्रह्मास्मी हा बोध देखील त्या ठिकाणी विरून जातो. ते वृत्तीज्ञान देखील त्या अज्ञानाबरोबर नष्ट होतं. जसा कापूर अग्नी हा कापराला जाळून नंतर शेवटी स्वतः देखील शांत होतो, त्याप्रमाणे हे ब्रह्मज्ञान त्या अज्ञानाला जाळून नंतर स्वतः देखील त्या ठिकाणी विरतं. आणि मग जे ज्ञान अज्ञान अतीत असलं जे तत्व आहे ते तत्व म्हणजेच ते उत्तम पुरुषाचं स्वरूप आहे. मग या उत्तम पुरुषाला क्षर किंवा अक्षर म्हणजे अविद्या किंवा माया यापैकी कोणतीच उपाधी नाही. मग तिथे एक, दोन किंवा अनेक अशा काही संख्या देखील त्या ठिकाणी संभवत नाही. सापेक्षताच त्या ठिकाणी नष्ट झालेली असते. केवलता ही त्या ठिकाणी राहत असते. जीवत्व, ईश्वरत्व, द्रष्टुत्व, दृश्यत्व इत्यादी भावही त्या ठिकाणी राहत नाहीत. आणि असं जे उत्तम पुरुषाचं निर्विशेष स्वरूप आहे ते स्वरूप ज्याला कळत नाही अशा त्या द्वैतवाद्यांना, शून्यवाद्यांना आणि केवळ सगुणवाद्यांना निर्विशेष वस्तूचं कसं अस्तित्व आहे हे माऊलींनी अनेक विविध दृष्टांतांनी समजावून दिलेलं आहे. त्यातील एक दृष्टांत, आता बिंब आणि प्रतिबिंबा माझी कैची हे म्हणू नये प्रभा, जरी कैसेनी हे लाभा जायची ना. पाण्याच्या बाहेर असलेलं सूर्यबिंब आणि पाण्यात असलेलं सूर्याचं प्रतिबिंब या दोघांमध्ये सूर्याची जशी सामान्य प्रभा असते ती दिसत नसली तरी नाही म्हणता येत नाही. ती सामान्य प्रभा जर नसते तर बिंब आणि प्रतिबिंब पाहून हा सूर्य आहे हे ज्ञान झालंच नसतं. तात्पर्य काय, तर बिंब आणि प्रतिबिंबामध्ये जशी सामान्य प्रभा त्याप्रमाणे जीवरूपी प्रतिबिंबात आणि ईश्वररूपी बिंबामध्ये सामान्य हे ब्रह्मचैतन्याची सत्ता आहे. म्हणजे ईश्वर आणि जीव या दोघांमध्येही देखील ब्रह्मचैतन्याची समान सत्ता आहे. त्यामुळे त्याला सामान्य सत्ता असं म्हटलं गेलेलं आहे. व्यवहारामध्ये सामान्य म्हटलं की त्याला निकृष्टपणा असतो आणि असामान्य म्हणलं की त्याला विशेष दर्शत्व प्राप्त होतं. परंतु शास्त्रीय परिभाषामध्ये जे व्यापक असतं, जे सदा सर्वदा सर्वत्र विद्यमान असतं, त्याला सामान्य असं म्हटलं गेलेलं आहे. मग जीवरूपी प्रतिबिंबात आणि ईश्वररूपी बिंबात सामान्य ब्रह्मचैतन्याची सत्ता आहे. किंबहुना म्हणूनच माऊलींनी जगत हे वस्तुप्रभा असं म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळतं. असो, तसेच या सामान्य चैतन्याचंच जीवरूपाने प्रत्यक्ष आणि ईश्वर रूपाने परोक्ष ज्ञान होतं. तसंच जीव आणि ईश्वर हे दोघं देह व जगत यांच्याप्रमाणे जड आहेत असं ज्ञान विचारी माणसाला होत नाही. कारण दोघांमध्ये अव्यवहार्य अशी ब्रह्मचैतन्य रूप सत्ता जी आहे ती समान आहे. आणि अशी जी सर्वदा सर्वत्र विद्यमान सत्ता आहे त्या सामान्य चैतन्यालाच उत्तम पुरुष किंवा ब्रह्म किंवा परमात्मा असं म्हटलेलं आहे. या उत्तम पुरुषाला जो विवेकी जाणतो त्याच्या दृष्टीला कुठेही भेद प्रतीतीला येत नाही आणि त्यामुळे तो कृतकृत्य होतो. याप्रमाणे ज्ञानकांडाचा उपसंहार 15व्या अध्यायामध्ये झाला आणि गीतेचं तात्पर्य जीव आणि जगत आणि जगत कारण हे सांगण्यात नसून उत्तम पुरुष सांगण्यातच आहे हे सिद्ध झालं. आपण 4थ्या अध्यायाच्या
विवरणामध्ये पाहून आलो होतो की गीता ही कांडत्रय रूपिणी आहे. एवम कांडत्रय रूपिणी श्रुतीचंही कोडी सवानी असं माऊली बोलून आलेले आहेत की कांडत्रय रूपात्मक असलेली जणू काही गीता म्हणजे गोजिरी सुंदर असलेली श्रुतीच आहे. यामध्ये कुठून कुठपर्यंत कर्मकांड आहे, कुठून कुठपर्यंत उपासना कांड आहे आणि ज्ञानकांड कुठून कुठपर्यंत याचा विचार करत असताना 15व्या अध्यायाच्या शेवटपर्यंत ज्ञानकांड आहे असं आपण पाहून आलेलो होतो. आपण विभाग पाहून आलेलो आहोत. तर असा 15वा अध्याय सांगून ज्ञानकांडाचा उपसंहार झाला आणि हेच भगवान श्रीकृष्णांकडनं ऐकलेलं तत्वज्ञान संजयाने धृतराष्ट्रांना सांगितलं. त्यावेळेला जरी धृतराष्ट्राला या तत्वज्ञानाचा उपयोग झाला नाही तरी देखील त्याच्या अंतिम क्षणामध्ये मात्र त्याला या ब्रह्मज्ञानाचा उपयोग झाला. ज्ञानेश्वरी आणि इतर टीकाकार यांच्यामध्ये हेच वैलक्षण्य आहे. इतर कोणत्याही टीकाकारांनी धृतराष्ट्राला मुक्त केले नाही, परंतु ज्ञानोबारायांनी स्वकृपेने प्रतिभेने या धृतराष्ट्राला मुक्त केलेलं आहे. अंधू तोही अवसरे सुखिया झाला असं सांगून धृतराष्ट्र देखील या गीता श्रवणाच्या फलस्वरूपानेच शेवटी मुक्त झाला आहे आणि त्यामुळेच त्याला राज्य गेल्याचं पुत्र मेल्याचं फार मोठं दुःख झालं नाही असं माऊलीने चिंतन केले. आपण ते पाहून आलेलो आहोत. आणि मग पुढे ज्ञानोबारायांनी सर्व श्रोत्यांची प्रार्थना केलेली आहे की मी देखील तुम्हा सर्व श्रोत्यांपुढे हा गीतार्थ सांगण्याचा लढिवाळपणा करत आहे असा विनम्र प्रेमभाव व्यक्त करून विश्वरूप असलेल्या श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांना वाक्यपूजा स्वीकारण्याची अंतिम ओवीमध्ये माऊलींनी विनंती केली. आता विश्वात्मकू हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा, तो अवधारू वाक्यपूजा ज्ञानदेवो म्हणे. आणि इथपर्यंत येऊन 15व्या अध्यायाचं पुरुषोत्तम योगाचं सिंहावलोकन हे देखील माझं पूर्णतेला गेलेलं आहे. यापुढे आता 16व्या अध्यायाचं चिंतन आपण करण्याकरता प्रवृत्त होत आहोत. 16व्या अध्यायामध्ये देखील माऊलींनी सर्वप्रथम आपल्या गुरुदेवांचं वर्णन केलेलं आहे. आता सूर्याच्या रूपकाने गुरुदेवांचं वंदन करतात. पहिल्यांदा मूळ ज्ञानेश्वरीतील ओवी म्हणतो आणि तदनंतर अभंग ज्ञानेश्वरीतील अभंगानुसारे चिंतन करतो. मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू, अद्वयाब्जिनी विकासू वंदू आता, सर्व विश्वाभास नेतसे असतास अद्भुत प्रकाश ऐसा ज्याचा, तो हा सूर्यदेव श्री गुरु निवृत्ती भावे तया प्रति वंदू आता. अर्थचिंतन. विश्व म्हणजे द्वैत आणि त्याचा आभास म्हणजे ज्ञानरूप प्रकाश. या दोघांनाही मावळवीत प्रखर किरण असलेला अद्वैत रूपी कमलिनीचा विकास करणारा आश्चर्यकारक गुरुरूपी सूर्य हा उदयाला आलेला आहे. मग त्या गुरुरूपी ज्ञान सूर्याला आता नमस्कार करू. आपण पाहतो सूर्य ज्या वेळेला उदयाला येतो त्यावेळेला तो अंधकाराचा नाश करतो. अंधकाराला मावळवीत तो उदयाला येत असतो आणि सूर्योदय झाला की कमल विकसित होतात. पद्म आणि पद्मिनी असे दोन प्रकार सांगितलेले आहेत. जे सूर्य विकासिनी असतात त्यांना कमल म्हणतात आणि जे चंद्र विकासिनी असतात त्यांना कमलिनी किंवा पद्मिनी असं म्हटलेलं आहे. मग सूर्योदयाचा हा जसा परिणाम आहे त्याप्रमाणे माऊली सांगतात की गुरुरूपी सूर्य हे उदयाला आलेत, परंतु
त्यांच्या उदयाने जे मावळलं जातंय ते वेगळं आहे. विश्वाभास मावळला जातोय. तर विश्व या शब्दाचा अर्थ होतो द्वैत आणि त्याचा आभास म्हणजे ज्ञानरूप प्रकाश. म्हणजे आपण पाहून आलो होतो मागच्या वेळेला, आगापे पंडू कुमरा येता स्वरूपाची या घरा, करी तसे आडवारा विश्वाभासू जो. आपल्या स्वस्वरूपाकडे येत असताना आडवं येणार जर काही असेल तर तो विश्वाभास आहे. या विश्वाच्या आभासामुळेच जीव हा स्वस्वरूपाप्रत पोहोचू शकत नाहीये. मग असा जो तो विश्वाभास आहे तर तो मावळवीतच हा सूर्य उगवलाय. परंतु याबरोबरच कमळ विकसित होतात. ते कोणतं कमळ आहे? अद्वयाब्जिनी. अविद्या रजनी दूर घालवणी अद्वय पद्मिनी फुलविजो. अद्वय शब्दाचा अर्थ आहे अद्वैत बोधाचं कमळ. अद्वैत रूपी कमलिनीचा विकास करणारा असा हा आश्चर्यकारक गुरु रूपी सूर्य उदयाला आलेला आहे. त्या गुरुरूपी ज्ञान सूर्याला आम्ही वंदन करतो. हे एक रूपक आहे. आणि या रूपकामध्ये श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या ठिकाणी माऊलींनी सूर्याचा आरोप करून रूपकालंकाराने श्री गुरूंचं वर्णन केलेलं आहे. वस्तुतः आता रूपक अलंकार कसा असतो, त्याचं लक्षण काय आहे, इत्यादी इत्यादी अनेक प्रकार निर्माण होतात. साहित्यशास्त्राचा तो विषय आहे. परंतु मी सध्या तिकडे वळू पाहत नाही, कारण की माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये एक नाही अलंकारांची खाण व्यक्त केलेली आहे. अनेक अलंकार आहेत. किंबहुना साहित्य सोनियाच्या खाणी आपण मागे पाहूनच आलेलो आहोत. अशी ज्ञानेश्वरी आहे. आता गुरुरूपी ज्ञानसूर्य आणि प्राकृत असलेला आपण नेहमी पाहत असलेला सूर्य यातील काहीतरी नवल आहे, म्हणजे अंतर आहे. हा गुरुरूपी सूर्य लौकिक सूर्यासारखा नाहीये. तर नवल म्हणजे आश्चर्यकारक आहे. कारण लौकिक सूर्याच्या प्रकाशाने विश्वाची प्रतीती येते. कमळाच्या पाकळ्या उमलतात आणि ते कमळ उमललेल्या पाकळ्यांच्या रूपाने द्वैत भावाला प्राप्त होतं. परंतु श्री गुरुरूपी चंडांशू, चंडांशू या शब्दाचा अर्थ प्रखर किरण असलेला सूर्य हा नवल अर्थात आश्चर्यकारक आहे. आणि ते आश्चर्य काय आहे तर या श्री गुरुरूपी सूर्याचा उदय झाला की विश्व प्रकाशित न होता विश्व आणि त्याचा ज्ञानरूप प्रकाश म्हणजे जो विश्वाभास आहे तो मावळतो. कारण विश्व आणि त्याचं ज्ञान हे ब्रह्माच्या ठिकाणी अध्यस्थ असल्यामुळे अधिष्ठानभूत असलेल्या अद्वैत ब्रह्माचं एकदा का आत्मत्वाने ज्ञान करून देणाऱ्या श्री गुरु सूर्याच्या उदयाने हे दोन्ही मावळतात. मग मी ब्रह्म आणि हे जगतही ब्रह्म, सर्वम खलु इदम ब्रह्म अहम ब्रह्मास्मी अशी अद्वैत स्थिती प्राप्त होते. म्हणून हा सूर्य आश्चर्यकारक आहे. या अभंगामध्ये विश्व शब्द हा अद्वयाचा प्रतियोगी असलेले जे द्वैत किंवा नानात्व याचा वाचक आहे. आणि आभास शब्द जो आहे ना, सर्व विश्वाभास म्हटले ना त्याच्यामध्ये, तर आभास शब्द हा मिथ्या ज्ञानवाचक आहे. म्हणून श्री गुरूंनी शिष्याला बोध केला की त्या बोधाने द्वैत आणि त्याचं ज्ञान मावळतं आणि अद्वैत ज्ञानाचा विकास होतो. मग असे जे ते श्री गुरु आहेत त्या श्री गुरु रूपी सूर्याला माझा नमस्कार असो. वंदू आता
करी ज्ञानाज्ञान चांदण्या गिळून ज्ञानिया सुदन स्वबोधाचा जयाचा उदय होता सुप्रभाती आत्मज्ञान दृष्टी लाभोनिया. पुढे सांगतात की जो श्री गुरुसूर्य अविद्यारूपी रात्रीवर रुसून रागवून अविद्येच्या रात्रीत चमकणारी घटादिकांची वृत्तीरूप जे ज्ञान आहेत आणि घटादिकांवर आवरण निर्माण करणारी जे तुला ज्ञान किंवा ब्रह्माचं महावाक्यजन्य वृत्तीरूप ज्ञान आणि ब्रह्मविषयक मूल अज्ञान यांच्या चांदण्या गिळून टाकतो. आणि मग ज्ञानी पुरुषाकरता स्वच्छ आत्मप्रकाश ज्या दिवशी आहे आणि संशय भ्रमाचं आभाळ ज्या दिवशी नाही असा आनंदमय मंगलमय दिवस उजाडवितो. हा सूर्य काय करतो? अविद्यारूपी रात्रीला घालवतो, पण त्याबरोबर या अविद्येच्या रात्रीमध्ये चमकणारे घटादिकांचे वृत्तीरूप ज्ञान आणि घटादिकांवर आवरण निर्माण करणारे तुला ज्ञान यांना गिळून टाकतो, ह्या चांदण्या गिळून टाकतो. किंवा ब्रह्माचं महावाक्यजन्य वृत्तीरूप ज्ञान आणि ब्रह्मविषयक असलेलं मूल अज्ञान यांच्या चांदण्या गिळून टाकतो. आणि त्या गिळून टाकल्यामुळे ज्ञानी पुरुषाकरता ज्या दिवशी स्वच्छ आत्मप्रकाश आहे किंवा ज्या दिवशी संशय आणि भ्रमाचा आभाळ नाही असा आनंदमय मंगलमय दिवस प्राप्त होतो. ज्या गुरूंच्या प्रातःकाळच्या उदयाने जीवरूपी पक्षी ब्रह्मज्ञानाचे डोळे प्राप्त होऊन देह तादात्म्याची घरटी सोडून जातात, त्या गुरूंना माझा नमस्कार असो. ज्याचा उदय झाला असता म्हणजे गुरुरूपी सूर्याचा उदय झाला असता पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, पंचज्ञानेंद्रिय, मन आणि बुद्धी या 17 पाकळ्या असलेल्या, आपण पाहिलं ना लिंगदेह किती अवयवांचा? 17 अवयवांचा लिंगदेह. कोणते कोणते 17 अवयव? पंचकर्मेंद्रिय 5, पंचप्राण किती झाले? 10, पंचज्ञानेंद्रिय 5 15, मन 16 आणि बुद्धी 17. या 17 पाकळ्या असलेल्या लिंगदेहरूपी कमळाच्या कोशात अज्ञानाने व विषयासक्तीने अडकून विचार, धर्म व नीती यांच्यापासून भ्रष्ट झालेल्या बुद्धीच्या नाशामुळे नाश पावणाऱ्या त्या जीवरूपी भ्रमराचा बंधातून मोक्ष होतो. म्हणजे हा लिंगदेह म्हणजे जणू काही 17 पाकळ्या असलेलं कमळ आणि त्यामध्ये धर्मनीती यांच्यापासून भ्रष्ट झालेला हा जो जीवरूपी भ्रमर आहे, तो भ्रमर गुरुरूपी सूर्य उगवल्यामुळे हे कमळ विकसित झालं आणि कमळ विकसित झालं, त्या पाकळ्या मोकळ्या झाल्यामुळे हा जीवरूपी भ्रमर त्या कमळाच्या बंधनातून मुक्त झाला, तो मोक्ष होतो त्याचा. दुर्बोध असलेल्या त्या वेदशास्त्रांच्या अडचणीत किंवा भिन्न भिन्न मतं सांगणाऱ्या त्या चार्वाक, न्याय, वैशेषिक, सांख्य इत्यादी दर्शनरूपी दुर्गम स्थानी बसलेले बुद्धी आणि बोध हे भेदरूपी नदीच्या प्रवृत्ती निवृत्तीरूपी दोन्ही तीरांवर परस्परांच्या विरहाने वेडे होऊन पुनर्मिलनाकरता आतुर होऊन एकसारखे ओरडत असतात. बुद्धी ही आत्मसुखाचा बोध होण्याकरता ओरडते आणि गुरुनी केलेला आत्मबोध हा बुद्धीच्या सुखाकरताच असतो, पण तो विषयासक्ती, जडत्व, कुतर्क, विपर्यास, दुराग्रह इत्यादी दोषांमुळे बुद्धीला कळत नाही, म्हणून तो बोध बुद्धीच्या मिलनासाठी ओरडतो. तात्पर्य काय? तर बुद्धी प्रपंचात राहते आणि बोध परमार्थात असतो, त्यामुळे एकेकाची भेट न झाल्यामुळे विरहाने दोघे ओरडत असतात. ते चकोर पक्षी जो आहे ना, त्याचं चिंतन असं दिलेलं आहे, दिवस असेपर्यंत
सूर्य असेपर्यंत ते एकमेकांच्या सान्निध्यात असतात, परंतु रात्र झाली की त्यांना एकमेकांचा विरह होतो आणि त्या विरहामध्ये भेटण्याकरता भेटण्याच्या ओढीने ते रात्रभर ओरडत असतात. त्यांची भेट पुन्हा केव्हा होते? सूर्य उदय झाल्यानंतरच होते. हे जसं आहे त्याप्रमाणे बुद्धी आणि बोध हे दोघेही एकमेकांना भेटण्याकरता अत्यंत लालायित असतात, प्रयत्नशील असतात, परंतु सद्गुरु रूपी सूर्योदय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या दोघांचं मिलनाकरता आतुर होऊन एकसारखं फक्त ओरडणंच चालू असतं, त्यांची भेट होत नाही. सद्गुरु रूपी सूर्योदय झाल्यानंतर मग त्या चक्रवाक पक्षाला म्हणजे त्याप्रमाणे या बुद्धीला आणि बोधाला एकमेकांची भेट होते, कारण की बुद्धी ही प्रपंचात राहते आणि बोध हा परमार्थात राहतो, त्यामुळे त्यांची भेटच होत नाही ना. एक आईला तीराला आणि दुसरा पहिला तीराला, त्यामुळे एकमेकांना भेटण्याकरता ओरडतात परंतु भेट होत नाही. मग त्या बुद्धी बोधरूपी चक्रवाक पक्षाच्या जोडप्याला जो गुरुरूपी सूर्य ऐक्याचं समाधान सुख भोगवतो, जो बुद्धीची आणि बोधाची भेट करवून देतो, त्या गुरुदेवाला माझा नमस्कार. किंबहुना जो गुरुरूपी जो गुरु सूर्य हा चैतन्यरूपी आकाशाच्या घरात लावलेला जणू काही दिवाच आहे की ज्या दिव्याच्या उदयाने उजाडलेल्या पहाटे जीव जीव, जड जड, जीव जड, जीव ईश्वर, जड ईश्वर यांच्यातली परस्पर भेदांची चोरवेळ संपते. आपण भेदाचे काही प्रकार पाहिले की नाही? जीवाजीवातला भेद, जीव जडातला भेद, जीव ईश्वरातला भेद, जीव जडातला भेद, ईश्वर ईश्वरातला भेद, असे जे आहे तर यांच्यामध्ये असलेली जी काही परस्पर भेदांची चोरवेळ आहे ती संपून जाते. आणि मग परमार्थ मार्गातले जे प्रवासी साधक आहेत ते आत्मानुभवाच्या वाटेला निर्भयपणाने लागतात. किंबहुना ज्याच्या आत्मा अनात्मा विचार रूपी किरणांच्या संबंधाने ज्ञानरूपी सूर्यकांत मणी हा उद्दीपित होऊन त्यातून पेटलेल्या ठिणग्या संसाराची अरण्य जाळून टाकतात, किंवा ज्याचा निभरलेला अष्टांग योग रूपी किरण समुदाय ब्रह्मरूप उखर जमिनीवर स्थिर झाला असता अष्टमहासिद्धी रूपी मृगजळाचा पूर येतो. जो श्री गुरु सूर्य ते ब्रह्म मी आहे अशा अनुभवाच्या मध्यान्ह काळी आत्मज्ञानाच्या माथ्यावर आला असता देहात्म भ्रांतीची छाया ही आपल्या वास्तव ब्रह्मरूपाच्या पायातळी लपून जाते, नाहीशी होते. याचं तात्पर्य असं आहे की ब्रह्म मी आहे असं ऐक्यज्ञान परिपक्व होतं आणि तेव्हा वृत्ती ही सतत आत्मनिष्ठ किंवा ब्रह्मनिष्ठ राहते आणि त्या योगाने देहाची मिथ्यात्वाने सुद्धा प्रतीती येत नाही. तेव्हा मायारूपी रात्र जिथे उरत नाही तिथे विश्वस्वप्नासहित भ्रम बुद्धिरूपी निद्रेला कोण सांभाळणार आहे? श्री गुरुरूपी सूर्य उदय झाल्याचे हे परिणाम आहेत. मायारूपी रात्र समाप्त होते. मग ही रात्र जर समाप्त झाली तर विश्वस्वप्नासहित भ्रमबुद्धिरूपी निद्रेला तिथे काही थारा मिळेल काय? शक्यच नाही. माया, विश्व आणि त्यांचं ब्रह्मज्ञान हे सर्व जातात आणि म्हणून अद्वैत ज्ञानाच्या नगरामध्ये अमर्याद आनंदाची गर्दी होते आणि मग सुखानुभवाच्या घेण्या देण्याचा व्यवहार हा मंद होऊ लागतो.
किंबहुना अधिक काय सांगावं, काय सांगू फार, ऐशा परी साचा मुक्त कैवल्याचा शुभ दिन, लाभतो सत्वर नित्य निरंतर प्रकाशे अपार जयाचिया. ज्या गुरु सूर्याच्या प्रकाशाने जीवनमुक्ताला अशा प्रकारचा विदेह कैवल्य रूप चांगला दिवस प्राप्त होतो. मुक्त कैवल्याचा शुभ दिन म्हणजे विदेह कैवल्याचा जीवनमुक्तीचं फार मोठं भाग्य त्याला प्राप्त होतं. जो सूर्य स्वयं प्रकाश आकाशाचा राजा आहे, जो परमार्थतः ज्ञानरूपाने नित्य उगवलेलाच आहे, शिष्याच्या अज्ञानाच्या सापेक्ष आणि ज्ञानोपासनेच्या रूपाने पुन्हा पुन्हा याला उदयाला येतो आणि उदयाला येता क्षणीच त्या शिष्याला व्यापक ब्रह्म प्रकाश देऊन तो पूर्व पश्चिमादी दिशांसह लौकिक सूर्याच्या उदय अस्ताचा ठाव ठिकाणाच नाहीसा करतो. हा श्री गुरु सूर्य ब्रह्माचं न दिसणं म्हणजे अज्ञान आणि दिसणे नसी म्हणजे ज्ञानासह मावळून टाकतो. तात्पर्य काय की ज्ञानाने अज्ञानाची निवृत्ती झाल्यानंतर ज्ञान देखील श्री गुरु कृपेने ब्रह्मस्वरूपच होतं. कारण मी ब्रह्म आहे अशी जर वृत्ती असली तर त्या वृत्तीशी सतत तादात्म्य असलं तर तो सुद्धा एक प्रकारचा बंधच आहे. म्हणून श्री गुरु अज्ञान बंधातून मुक्त करतात, तसं ज्ञान बंधातूनही मुक्त करतात. ज्याप्रमाणे आपल्याला काहीतरी भलतच देह इत्यादी समजणं हे घातक आहे, त्याप्रमाणे अहम ब्रह्मास्मी हे म्हणणं देखील घातकच आहे. त्यामुळे देहोहम, मनुष्योहम, कृशोहम, स्थूलोहम इत्यादी रूपाने असलेला विपरीत बोध हा जसा घातक आहे, तसा अहम ब्रह्मास्मी बोध हा बोध देखील सरते शेवटी घातकच आहे. तो देखील निवृत्त झाला पाहिजे. म्हणून ते सद्गुरू जसं अज्ञान बंधातून मुक्त करतात ना, तसं ज्ञान बंधातूनही मुक्त करतात. बरं, दुसरं असं की अज्ञानी आणि परोक्ष ज्ञानी या दोघांनीही ब्रह्माला झाकलाय. म्हणून अज्ञानी हा ब्रह्म हे सत्ता प्रकाश रूप असून परोक्ष आहे असं म्हणतो आणि ब्रह्म कळण्याचा विषय नसताना मला कळते असं म्हणतो. आणि ब्रह्म आणि आत्मा एक असून दोघांमध्ये भेद पाहतो. मग आत्मा व्यापक आणि ब्रह्म प्रत्यक्ष रूप आहे हे त्याला कळतच नाही. तात्पर्य काय, या दोघांनाही ब्रह्म कळत नाही. पण त्या ब्रह्माचा श्री गुरु सूर्य सर्वत्र अनुभव प्राप्त करून देतो. किंबहुना फार काय सांगावं, लौकिक सूर्याच्या उदयाने होणाऱ्या प्रातःकाळापेक्षा श्री गुरु सूर्याच्या उदयाने होणारा तो प्रातःकाळ काही वेगळ्याच जातीचा आहे. कारण हा प्रातःकाळ अमर्याद आहे. म्हणून त्या प्रातःकाळात आणि या प्रातःकाळात कोणत्याच अंशामध्ये सादृश्य नाही. बरं, जो दिवस आणि रात्र यांच्या पलीकडचा आहे त्या ज्ञानसूर्याला कोणी पाहावं? त्याला पाहणारा जगात कोण आहे? जो प्रकाशित होणाऱ्या पदार्था वाचून केवळ प्रकाशाचा सुकाळ आहे, अशा त्या निवृत्तीची सूर्या तया नमस्कार असो वारंवार म्हणू ऐसे. त्या ज्ञानसूर्य असलेल्या श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांना आता पुन्हा पुन्हा नमस्कार करावा असं मी म्हणतो. म्हणजे माऊली असं म्हणतात. कारण यामुळे यापुढे श्री गुरुची स्तुती केली तर ती शब्दांच्या बाधकतेला प्राप्त होईल. कारण श्री गुरु हे शब्दाला विषय होत नसतात. त्यामुळे स्तुतेचे शब्द हे श्री गुरूंना बाधक होतील. मग श्री गुरुदेवांचा अलौकिक महात्म्य पाहून श्री गुरु स्तुतीला विषय आहेत आणि मी विद्वान एक त्यांची उत्कृष्ट स्तुती करणार आहे आणि स्तुतीपर वाक्यांची रचना देखील मी फारच सुरेख केली. या सर्व अभिमानाची बुद्धी जर का लयाला जाईल
तर ती स्तुती चांगलेपणाला प्राप्त होईल. जो श्री गुरु काही न जाणल्यानेच, ज्ञेय न केल्यानेच जाणला जातो, जो मौनाला मिठी दिल्यानेच म्हणजे वाच्य न केल्यानेच वर्णिला जातो, किंवा जो आपण काहीही न होण्यानेच, कोणत्याही अवस्थेचा अभिनिवेश न ठेवण्यानेच ब्रह्मरूपाने आपल्या आत्मस्वरूपात आणला जातो, किंवा ज्या तुझ्या स्तुतीच्या उद्देशाने चारही वाणी प्रवृत्त झाल्या तरी पण तुझं स्वरूप शब्दाला आग्राही असल्यामुळे पश्यंतीला व मध्यमेला पोटात घालून वैखरी वाणी विरून जाते, अशा त्या तुला मी सेवकपणाच्या नात्याने वक्तृत्व स्वरूप स्तोत्रांचे अलंकार घालतोय. तरी हे अद्वैत रूपा, आनंद रूपा श्री गुरो, हा माझा अपराध तुम्ही सहन करावा असं माझं म्हणणं आहे, आणि अशी माझी विनंती देखील तुम्हाला कमी पडणार आणणारीच आहे. परंतु एखाद्या दरिद्र्याने एकदम अमृताचा सागर बघितला तर त्याला झालेल्या हर्षाच्या वेगात अमृताच्या सागराचा पाहुणचार कसा करावा, त्या संबंधी त्याला औचित्याचा विसर पडतो, आणि मग तो त्या भांबावलेल्या स्थितीमध्ये भाजी अर्पण करण्याचा पाहुणचार करण्याकरता जशी धावाधाव करतो, त्यावेळेला त्याला ती भाजी देखील महत्त्वाची म्हणावी लागते. कारण ती भाजी समर्पण करताना त्याची प्रेम भावना आणि त्याला झालेला हर्षवेग हा महत्त्वाचा भागच ग्राह्य असतो. देतो काय ते महत्त्वाचं नाही, पण कशा पद्धतीने देतोय, भावाने देतोय ना, तेच महत्त्वाचं मानलं जातं. याकरता एक उत्कृष्ट उदाहरण सांगतो. ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण हस्तिनापुरामध्ये शिष्टाई करण्याकरता गेले, त्यावेळेला शिष्टाई फसली. दुर्योधनाने सांगितलं, देवा ते शिष्टाईचं काय व्हायचं ते होईल, युद्ध होईल न होईल तो भाग निराळा, परंतु तुम्ही माझे नातेवाईक पण आहात आणि त्यामुळे भोजन करा. भगवान श्रीकृष्णाने त्याच्याकडचं भोजन नाकारलं आणि ते थेट विदुर काकांकडे गेले. भगवंताने सांगितलं दुर्योधनाला, इथे येण्यापूर्वीच मी एक आमंत्रण घेतलेलं आहे, त्यामुळे मी तुझ्याकडे येऊ शकत नाही. कुणाचं आमंत्रण घेतलंय? विदुर काकांचं आमंत्रण घेतलंय. विदुरांना हे माहिती पण नाही की हा आपल्या नावावर असं काही खपवतोय मागे म्हणून. पण असो, भगवान तिथून जे निघाले ते तडक विदुर काकांच्या घरी. त्याला विदुर काका नव्हते, झोपडी होती एक साधी. विदुर हे मुळामध्ये महामंत्री आहेत, परंतु वैराग्याने त्यांनी त्याग केलेला असल्यामुळे एका पर्णकुटीत राहत होते. रथ थांबला तर झोपडीजवळ येऊन दारावर थाप मारली, तर विदुर काकांच्या पत्नीने आतून दार उघडलं. देवाला पाहताच देहभान हरपलं. देवाला आत घेतलंय, पाटावर बसवलंय. भगवंताने सांगितलं, काकू आलोय, परंतु खूप भूक लागली आहे, काही मिळालं तर बरं होईल खायला. त्या म्हणाल्या, अरे काहीच नव्हतं, परंतु कदाचित तू येणार आहे म्हणूनच की काय, आज कुणीतरी केळी आणून दिलेली आहेत, तेवढी केळी खा. आणि म्हणून केळीची फणी आपल्या समोर घेतली, स्वतः कृष्णासमोर बसली आहे आणि एक एक केळ सोलते. पण गंमत अशी होती, भावावेश असा होता की त्या भावावेशामध्ये केळीचा गर आपल्या हातात ठेवत असे आणि केळीचं साल देवाच्या हातात देत असे. आज भगवान विचार करतायत, आपण जर काही बोललो तर ही भावावस्था मोडली जाईल, आणि याकरता म्हणून भगवंताने ती केळीची सालच खाल्ली. पुन्हा वरतून सांगतायत, वा काकू केळी खूप गोड आहेत. तो काकू ती केळीची साल देवाला सोलून देते. ज्या वेळेला विदुर काका आले आणि त्यांनी हे दृश्य पाहिलं, ए असं काय करते, त्यावेळेला भानावर आल्या. मग लक्षात आले काय, विदुरा घरच्या भक्षुणी कण्या परमानंदे जाहला, मनमोहन मुरलीवाला नंदाच्या अलबेला.
कारण तात्पर्य काय आहे, त्या ठिकाणी भगवंतांनी ही देते काय ते महत्वाचं नाही मानलं, भावाने देते ना ते पाहिलेलं आहे. हे जसं आहे त्याप्रमाणे त्यावेळेला ती भाजी देखील महत्वाची असते. तरी भाजी तेही मानावे पक्वांना तयाचा देखो न हर्षावे ग. रंके तया लागी भाजी पाल्याचीच दिली जरी साचमे जवानी. कारण ती भाजी समर्पण करताना त्याची प्रेम भावना आणि त्याला झालेला हर्षवेग हा महत्वाचा भाग आहे. तसाच दिव्य आणि तेजस्वी असलेल्या सूर्याला एखाद्या भक्ताने हातातील काडवातेने उजळून पाहिलं किंवा ओवाळलं तर त्याचं कृत्य हास्यास्पद न समजता त्याच्या श्रद्धेकडेच लक्ष द्यावं लागतं. किंबहुना लहान मुलाला योग्य काय हे समजणं शक्य असतं तर त्याचा बाळपणाच कुठं आहे. परंतु बाळाला जन्म देणारी आई ही इतरांपेक्षा वेगळीच प्रेमाची जात असते. म्हणून ती मुलाच्या अज्ञानपणाने देखील खरोखरी संतुष्ट होते. किंबहुना काय रे देवा, काहीच कळत नाही याला, असं म्हणून त्या अज्ञानपणाचाही ती संतोष मानत असते, तो मिरवत असते. अहो असं पहा, गावातील घाणीने भरलेलं ओढ्याचं पाणी गंगेच्या पाठीवर पाय देत तिला तुडवत तुडवत प्रवाहात आलं तर गंगेने त्याला दूर हो असं कधी म्हटलंय काय? किंबहुना महाराज, भृगु ऋषीचा भगवंताच्या वक्षस्थळावर लाथ मारण्याचा केवढा अपराध, परंतु भृगु ऋषींच्या गौरवाकरता तो एक सुखकारक उपचार मानून भगवान संतुष्ट झाले नाहीत काय? अथवा अंधाराने जणू मलिन झालेलं आकाश दिनपती सूर्यासमोर आलं तर त्या सूर्याने त्याला पलीकडे हो, दूर हो असं कधी म्हटलं आहे काय? ज्याप्रमाणे उपमान आणि उपमेय यांच्या भेदज्ञानाच्या दोन पारड्यात, म्हणजे उपमानाच्या पारड्यात सूर्याला व उपमेयाच्या पारड्यात तुम्हाला म्हणजे गुरुदेवांना घालून सूर्यावर आधारलेल्या रूपकालंकाराच्या तराजूने जी तुमची तुलना मी केली आहे ना, तो अपराध आपण एक वेळ सहन करा महाराज. म्हणजे तुम्ही खरे निरुपमेय आहात. जगद्गुरु शंकराचार्यांनी शतश्लोकीचे नावाच्या ग्रंथाच्या पहिल्याच श्लोकामध्ये असं चिंतन केलंय. दृष्टांतो नैव दृष्टस्त्रिभुवन जठरे सद्गुरोर ज्ञान दातुः स्पर्शश्चेत तत्र कल्पः स नयते यदहो स्वर्णतामश्नसारम न स्पर्शत्वं तथापि श्रितचरण युगे सद्गुरु स्वीय शिष्ये स्वीयं साम्यं विधत्ते भवति निरुपमः तेन चालौकिकोपि. आचार्य म्हणतात, या त्रिभुवनात त्रैलोक्यामध्ये सद्गुरूंना उपमा देता येईल असं उपमान उपमेय मी पाहिलंच नाही. कारण त्या सद्गुरूंना परीस म्हणावं तर परीस लोखंडाला सोनं करतं, पण परीस लोखंडाला परीस करत नाही. परंतु गुरुदेव मात्र असे आहेत, ज्या शिष्याला स्पर्श करतील, ज्या शिष्याला बोध करतील, त्याला शिष्य न ठेवता त्याला आपल्या स्वरूपाचं करून टाकतात. आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी असं असल्यामुळे भवती निरुपमः तेन चालौकिकोपि. सद्गुरु हे निरुपम आहेत आणि अलौकिकही आहेत. पण अशा निरुपमेय आणि अलौकिक असलेल्या तुम्हाला मी सूर्याच्या उपमानाच्या पारड्यात तुम्हाला टाकलं. म्हणजे उपमान सूर्य आणि उपमेय सद्गुरु असं जे काही मी तुलना केली ना, ही तुलना खरोखरी योग्य नाही.
पण तरी माझ्याकडनं जी झालेली आहे गुरुदेव, एक वेळेला ती सहन करा. ध्यान गोचर नसतानाही ज्या योग्यांनी तुला ध्यानाच्या डोळ्यांनी पाहिलं, तू शब्द गोचर नसतानाही वेदशास्त्र पुराणांनी तुझं शब्दानं वर्णन केलं, अर्थात त्यांच्याकरता जे सहन केलं, हे गुरुदेवा तेच आमच्याकरताही सहन करा. परंतु मी आज तुमच्या गुणाविषयी लुब्ध झालो आहे. त्यामुळे गुरुवर्णन करण्याच्या प्रेमाच्या भरात तुमच्या पारमार्थिक स्वरूपाला न शोभणारं असं जर काही बोललो तर तो अपराध वाटत असला तरी मी तो अपराधच मानणार नाही. आणि तू माझ्यावर रागवून वाटेल ते कर, परंतु मी इथून अर्धपोटी म्हणजे तुझं गुणवर्णन पूर्ण न करता अतृप्त अवस्थेमध्ये केव्हाही उठणार नाही. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की माझ्या मनाची संतुष्टी होईपर्यंत मी सद्गुरु वर्णन करेन. जोपर्यंत माझं मन पूर्ण होत नाही, संतुष्ट होत नाही, तोपर्यंत सद्गुरु वर्णन मी थांबवणार नाही. मी गीता या नावाने मराठीत गीतार्थ सांगण्याच्या निमित्ताने तुझं प्रसादामृत सेवन करावं या उद्देशानेच गीतेचं आणि प्रसंगाने तुझंही वर्णन करण्याला प्रवृत्त झालो आहे. आणि तोच ते माझं भाग्य दुप्पट बळाने भाग्यवान झालंय. म्हणून हे प्रभो म्हणजे गुरुदेवा, माझ्या वाणीने पुष्कळ कल्पपर्यंत सत्य बोलण्याचं तप केलं. म्हणून गीता ग्रंथ व श्री गुरु हे जे अनंत फळांचे मोठे बेट आहे, त्या अवघड बेटापर्यंत माझी प्राकृत वाणी त्या तपाच्या सामर्थ्याने झाली आहे. एक लक्षात घ्या, जीवनामध्ये तप पाहिजे. तपा वाचून श्रेष्ठत्व आणि देवत्वाची प्राप्ती नाही आहे. म्हणून माऊलीने असं सांगितलंय, विचारलाय प्रश्न, तपे विण दैवत तिथल्या विण प्राप्त, गुजे विण हित कोण सांगे. काय? तपा वाचून दैवताची प्राप्ती होईल? कदापि होणार नाही. ज्याच्या जीवनामध्ये तप नाही त्याच्या जीवनामध्ये पतन होत असतं. तपाला महत्व आहे. आणि कोणतंही तप किंवा कोणतीही साधना ही किमान 12 वर्ष करावी. 12 वर्ष केली जाणारी साधना ही आपलं फळ देत असते. किंबहुना 12 वर्ष खरं जर बोलला तर त्यानंतर त्याला खरं बोलण्याची आवश्यकता नाही, तो बोलेल ते खरं होत असतं. यालाच योगशास्त्राने वाचा सिद्धी असं म्हटलेलं आहे. सत्य प्रतिष्ठायाम क्रिया फलाश्रयत्वम. म्हणजे जीवनामध्ये सत्य प्रतिष्ठित झालं तर ती क्रिया न करताही त्या क्रियेचं फळ प्राप्त होत असतं. किती वर्ष? फक्त 12 वर्ष जर खरं बोललात तर त्याचा हा परिणाम आहे. माऊली तर आज सांगतायत की मी 12 वर्ष नाही, माझे या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. ब्रह्मदेवाचा एक दिवस त्याला एक कल्प म्हणतात. आणि माऊली सांगतात की मी अनेक कल्प या सत्यवादाचं तप केलं. या जिभेला कधीही खोटं बोलण्याची सवय नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून हे गीतार्थ सांगण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं आणि आपल्या सारख्या सद्गुरूंचं वर्णन करण्याचं सौभाग्य हे मला प्राप्त झालं. अहो असामान्य पुण्य कर्मे जी जी, नाना जन्मा माझी जोडीली ती, तुझ्या गुणगानी आवडी देवोन, आज ऋणातून मुक्त झाली. जी मी आजवर असामान्य पुण्य पोसून ठेवली होती, त्या पुण्यांनी तुझं वर्णन करणं हेच फळ माझ्या हातात देऊन आज ती माझ्या ऋणातून मुक्त झाली आहेत. म्हणजे आजवर मी जे काही पुण्यकर्म केलेलं होतं त्या पुण्यकर्माचं फळ आता मला प्राप्त झालं आणि ते पुण्यकर्म माझ्या ऋणातून मुक्त झाले. हे गुरुदेव, आजपर्यंत मी जीवदशेच्या अरण्यात सापडलो होतो, मरणाच्या गावात दुःख भोगत होतो. ती सर्व दुर्दशाच आज तुम्ही नाहीशी केली हो. जी गीता या नावाने नावाजलेली आहे, जी अविद्येला जिंकून बलवान झालेली आहे, ती तुझी कीर्तीच आम्हाला वर्णन करण्याकरता आता सापडली आहे.
एखाद्या निर्धनाच्या घरी अकस्मात महालक्ष्मीच येऊन बसली तर त्याला निर्धन म्हणता येईल काय? किंवा अंधकाराच्या स्थानावर दैववशात सूर्यच आला तर तो अंधारच या जगाला प्रकाश होत नाही काय? मग ज्या देवाचा अमर्याद मोठेपणा पाहिला असता, ज्या पुढे एरवी खूप मोठं दिसणारं विश्व पण परमाणूपेक्षाही लहान परिमाणाचं रूप धारण करू शकत नाही, या विश्वाची देवाशी तुलना केली तर हे परमाणूच्याही वजनाचं भरत नाही. तात्पर्य काय? देवाच्या व्यापकतेपुढे हे विश्व जवळजवळ शून्यच आहे. पण तो देव भक्तिभावाच्या तुलनेचा होत नाही काय? होतो. त्याप्रमाणेच म्हणजे वरती हे जे काही दृष्टांत दिले आहेत ना, त्या दृष्टांतांप्रमाणे मी गीतेचं व्याख्यान करू पाहणं म्हणजे आकाश पुष्पाचा वास घेण्याची इच्छा केल्याप्रमाणे अशक्य आहे. परंतु तुम्ही समर्थांनी माझी ही पराकाष्ठेची इच्छा पूर्ण केली आहे. म्हणून महाराज, या तुमच्या कृपा प्रसादाने मी गंभीर अर्थाने भरलेल्या या गीतेतील श्लोकांचा सर्व अर्थ स्पष्ट विवरण करून सांगेन असं माऊली म्हणालेत. मग पुढे सांगतात, तरी 15व्या अध्याया माझारी ह्या परी मुरारी श्रीहरीने शास्त्र सिद्धांताचे विस्तारे संपूर्ण केले विवरण अर्जुनासी. 15व्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाने त्या अर्जुनाला संपूर्ण शास्त्र सिद्धांत स्पष्ट रीतीने सांगितला. जणू जगात किती शास्त्र सिद्धांत आहेत त्यांचा वेगवेगळा हिशोबच अर्जुनाजवळ दिला आहे. मग विचार करा, असं जर या 15व्या अध्यायाचं चिंतन असेल तर त्या 15व्या अध्यायाला आपणही किती न्याय द्यायला पाहिजे. खूप काही विचार करण्यासारखे 15व्या अध्यायातले सिद्धांत. असो, वैद्याने शरीरामध्ये गुप्त असलेले रोग जसे प्रगट करावेत तद्वत संसाराचं स्वरूप सांगण्याकरता भगवंताने वृक्षाचं रूपक स्पष्ट केलं आणि नंतर क्षर आणि अक्षर अशा पारिभाषिक शब्दांनी संपूर्ण कार्य कारणात्मक उपाधीचं स्वरूप स्पष्ट केलंय. आणि कूटस्थ जो अक्षर आणि त्या उपाधीने उपहित या दोघांचा प्रकार स्पष्ट केला आणि नंतर त्या अक्षर उपाधीने चैतन्य कसं उपहित झालं, त्याला आकार कसा प्राप्त झाला हे देखील सांगितलं. आणि याप्रमाणे कार्यकारणात्मक उपाधी सांगितल्यानंतर शुद्ध आत्मचैतन्य हे क्षराक्षरातीत आहे म्हणून त्याला उत्तम पुरुष म्हणतात. असं उत्तम पुरुष या शब्दाचं प्रवृत्ती निमित्त करून शुद्ध आत्मतत्वच उत्तम पुरुष या शब्दाने सांगितलं आहे. त्यानंतर तसंच आत्मप्राप्तीविषयी अंतुवट म्हणजे अंतरंग आणि मायेची निवृत्ती करण्याविषयी अंगदट म्हणजे अंगाने दणकट असलेलं जे ज्ञान तेही भगवंताने सांगितलं. म्हणून या 16व्या अध्यायात सांगण्यासारखं काही उरलंच नाही. आणि आता यापुढे गुरु आणि शिष्य या दोघांमध्ये केवळ प्रेमाची देवघेव आहे. तात्पर्य काय? तर या आत्मतत्वाविषयी जाणते जे अधिकारी होते ते या 15व्या अध्यायाच्या श्रवणाने पुष्कळ समाधानाला प्राप्त झाले हे खरे. परंतु मोक्षाची केवळ इच्छा बाळगणारे पण ज्ञानाचा अधिकार नसलेले जे सामान्य अधिकारी होते त्यांना आपल्याला ज्ञान प्राप्त व्हावं अशी इच्छा निर्माण झाली. कारण 15व्या अध्यायाच्या उपसंहारामध्ये भगवान असं म्हणाले की हे मर्म जाणणाऱ्या अर्जुना, मला पुरुषोत्तमाला ज्ञान या साधनाने जो भेटतो, माझ्याशी ऐक्याला जो प्राप्त होतो तोच पुरुष सर्वज्ञ आहे आणि तोच भक्तीचीही परमसीमा आहे असं भगवान बोलले की नाही. म्हणून ऐशा परी देखा अध्याया शेवटी त्रैलोक्याचा पती बोलिला तो आणि संतोषुणतेने वारंवार ज्ञानाची साचार वाखाणिले. यो मामेवम सम्मूढ जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात्
कृतकृत्यश्च भारत. या शेवटच्या 2 श्लोकामध्ये 15व्या अध्यायामध्ये भगवंतांनी मोठ्या संतोषाने बहुत करून ज्ञानाचंच वर्णन केलंय. आणि प्रपंचरूपी पाण्याचा तोंडभर घोट गिळून ब्रह्माला पाहताच तो पाहणारा आणि पाहणं स्वरूप म्हणजे प्रत्यक्ष रूप केला जातो आणि जीवाला स्वानंद साम्राज्यावर अधिकारी म्हणून नियुक्त केला जातो. आणि म्हणून ज्ञाना वाचून मोक्षाचा एवढा बलाढ्य उपाय दुसरा कोणताच नाही असं भगवान श्रीकृष्ण बोलून गेले. म्हणून हा यथार्थ ज्ञानाचा उपाय हा सर्व उपायांचा राजा आहे असं भगवान म्हणाले. आणि असं हे ऐकल्यानंतर आत्मज्ञानाची इच्छा करणारे जे उत्कृष्ट अधिकारी होते त्यांनी संतुष्ट झालेल्या चित्ताने आदरपूर्वक त्या ज्ञानाला जीवाने ओवाळलं. अर्थात ते ज्ञानाने जीवदशेचा बाध करून ब्रह्मरूप झाले. आता ज्या वस्तूविषयी जे प्रेम निर्माण होतं ते त्या वस्तूच्या प्राप्तीची संधी सापडेल त्यावेळी पुढे पुढे शिरू लागतं. आणि असं हे अवश्य घडतच असतं, कारण वस्तूविषयीचं प्रेमच असं असतं. म्हणून आत्मज्ञानाची इच्छा करणाऱ्यांपैकी जे मंद अधिकारी आहेत त्यांना आत्मज्ञानाचा चांगला अनुभव जोपर्यंत प्राप्त होणार नाही आणि प्राप्त झालेला सुरक्षित राहणार नाही तोपर्यंत त्यांच्या मनात ज्ञानविषयीच्या योगक्षेमाचा विचार हा स्फुरित होतच राहणार आहे. आणि म्हणून त्यांना असं वाटणं स्वाभाविक आहे की यथार्थ ज्ञान आपल्याला केव्हा आणि कशाने प्राप्त होईल, स्वाधीन होईल. आणि ते स्वाधीन झालेलं ज्ञान जे आहे हे सुरक्षित राहून त्याच्या वाढीचा प्रयत्न कशाने होईल हे ते पाहणारच आहेत. आणि तसंच या ज्ञानप्राप्तीमध्ये काही विरोधी भाव आहेत का, की जे सुरुवातीलाच ज्ञानाला उत्पन्न होऊ देत नाहीत. आणि कदाचित ते ज्ञान उत्पन्न झालं तरी सुद्धा त्या ज्ञानाला शास्त्र निषिद्ध आचाराकडे प्रवृत्त करतात काय, असे ते यथार्थ ज्ञानाच्या विरुद्ध काय काय आहे हेही जाणणं आवश्यक आहे. तर थोडक्यात काय आहे, ज्ञानाचं महत्त्व ऐकल्यानंतर जे काही अधिकारी होते, साधक होते, त्यांच्या मनामध्ये असा विचार आला की बाबा हे ज्ञान आपल्याला मिळालं पाहिजे, कारण की या ज्ञानाने भगवत स्वरूपता प्राप्त होते, या ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो, कृतार्थता सिद्ध होते. मग हे ज्ञान कशाने प्राप्त होईल, आणि प्राप्त झाल्यानंतर हे कदाचित जर शास्त्र निषिद्ध आचाराकडे आपण वळायला गेलो तर कदाचित ते ज्ञान नष्ट होईल की काय, त्यामुळे ते शास्त्रज्ञान स्थिर कशाने राहील याचाही विचार त्यांच्या अंतःकरणामध्ये आला. आणि त्याबरोबर या ज्ञानप्राप्तीमध्ये काय काय अडचणी आहेत, काय काय प्रतिबंध आहेत ते देखील कळाले पाहिजे, अशी त्यांच्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झालेली आहे. आणि मग ते असं म्हणतात की ज्ञानाला जे विरोधक असेल ना ते जाणल्यानंतर त्याची अंतःकरणातून निघून जाण्याची वाट सतत प्रवाही करू. म्हणजे ज्ञानाला जे विरोधी असेल त्याची हकालपट्टी करण्याकरता आम्ही प्रयत्न करू, आणि ज्ञानाला जे हितकारक असेल तेच अंतःकरणामध्ये स्थिर राहण्याविषयी सर्व प्रकारे विचार करू. म्हणजे थोडक्यात ज्ञानप्राप्तीत किंवा ज्ञान टिकण्यामध्ये जे जे काही अनुकूल असेल ते आम्ही आमच्या जीवनामध्ये धारण करण्याचा प्रयत्न करू, आणि ज्ञान प्राप्तीमध्ये किंवा ज्ञान टिकण्यामध्ये जे जे प्रतिकूल असेल ते सर्व घालवण्याचा आम्ही प्रयत्न करू. म्हणून माऊली असं म्हणतात की श्रोते हो, अशी जी तुम्ही सर्व जिज्ञासूंनी मनामध्ये ज्ञानाची इच्छा धारण केली आहे ती पूर्ण करण्याकरताच लक्ष्मीपती श्रीकृष्ण हा प्रस्तुत अध्याय सांगणार आहेत. म्हणजे 15व्या अध्यायामध्ये ज्ञानाचं प्रतिपादन झालं. मग ते ज्ञान आता कसं प्राप्त होतं आणि
ते ज्ञान कसं टिकवलं जाईल याचाच उपाय भगवान या 16व्या अध्यायामध्ये सांगणार आहेत. मग ज्ञानाचा चांगला जन्म होईल आणि जन्मानंतर ज्ञानाची स्वतःची विश्रांतीही वाढेल. अर्थात ज्ञानाची प्राप्ती आणि प्राप्त झालेल्या ज्ञानाला स्थैर्य आणि ज्ञानाची वृद्धी होईल. ज्या उपायांनी होईल अशा त्या दैवी संपत्तीचं महत्त्व आता भगवान सांगणार आहेत. आणि ज्ञानालाच प्राप्त झालेला कामवाद म्हणजे स्वैराचाराच्या आकाराने जी अंतःकरणात रागद्वेषांना आश्रय देते त्या भयंकर आसुरी संपत्तीचंही वर्णन भगवान आता करणार आहेत. म्हणून दुष्ट आसुरी संपत्ती ही जी असते, एक प्रथम ज्ञानाला जन्म घेऊच देत नाही, ज्ञानाला जन्मूच देत नाही. 2 जन्मलं ज्ञान तरी त्याला सुरक्षित ठेवत नाही. 3 ठेवलं तरी वाढू देत नाही. आणि 4 वाढलं तरी त्याला ब्रह्माकार न करता कामाकार करते. म्हणजे ही जी आसुरी संपत्ती आहे ना, ही अशी ज्ञानाला प्रतिकूल आहे, प्रतिकारक आहे. एकतर ती पहिले ज्ञानाला निर्माणच होत देत नाही. बरं, एवढं करून निर्माण झालं तर त्याला ते सुरक्षित ठेवत नाही. सुरक्षित राहिलं तर त्याला ती वाढू देत नाही. आणि वाढलं तर त्याला ब्रह्माकार न करता कामाकार करते. मग मनुष्याचं भलं वाईट करणे या दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती या दोन्हीच्या स्वाभाविक लीला आहेत. आणि अशी उभारलेली मांडणी 9व्या अध्यायामध्ये आणि 12व्या आणि 13व्या श्लोकात केलीच होती. 9व्या अध्यायाचा 12वा आणि 13वा श्लोक जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये या दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्तीच्या संबंधाने बीजारोपण भगवंतांनी केलेलंच होतं. परंतु त्या ठिकाणी या दोन्ही संपत्तीचा विस्तार करण्याचं कार्य समोर घेणं आवश्यक होतं. पण तितक्यात महात्म्याचं वर्णन करण्याचा दुसराच प्रसंग पुढे आला आणि त्यामुळे या दोन्ही संपत्तीचा विस्तार त्या ठिकाणी राहून गेला. म्हणून भगवान आता या अध्यायामध्ये ज्ञानाच्या योगक्षेम वृद्धीच्या प्रसंगाने त्या दैवी आणि आसुरी संपत्तीचं निरूपण करणार आहेत. मग मागच्या पहिल्या अध्यायापासून प्रस्तुत अध्यायापर्यंत संख्येचा अनुक्रम जर पाहिला तर त्या क्रमामध्ये उभय संपत्तीच्या निरूपणाच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या या प्रस्तुत अध्यायाचं स्थान कितवं आहे? 16वं. म्हणजे हा 16वा अध्याय आहे हे सांगतात. परंतु आता हे असो, या प्रस्तुत अध्यायामध्ये ज्ञानाच्या हिताविषयी म्हणजे योगक्षेम वृद्धीविषयी आणि ज्ञानाच्या अहिताविषयी म्हणजे ज्ञान न होऊ देण्याविषयी आणि झालं तरी त्याला निषिद्ध आचरणाकडे प्रवृत्त करण्याविषयी या 2 संपत्तीच समर्थ आहेत असा विषय विस्ताराने सांगितलेला आहे. तोची हा जाणावा 16वा अध्याय अनुक्रमे होय ग्रंथाचा या असो ह्याची दोन्ही समर्थ संपत्ती हिताहिती होती ज्ञानाची. तरी मोहरूपी रात्री माझी भले धर्मार्थ लावली दिवटी जी तेवी मुमुक्षुस मार्ग दावी जी का संपत्ती ती ऐका दैवी आधी. मग आता दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती 2 प्रकारची संपत्ती आली की नाही. मग त्यापैकी या 2 संपत्तींपैकी जी मुमुक्षूंना परमार्थ मार्गापर्यंत पोहोचवणारी आहे आणि जी मोहरात्रीत मार्ग दिसण्याकरता धर्मार्थ लावलेली मशाल आहे ती दैवी संपत्ती हीच प्रथम ऐका. जिथे एक पदार्थ दुसऱ्या पदार्थाच्या प्रयोजनाला सहाय्यक असतो आणि असे परस्परात अंगांगी भाव असलेले अनेक पदार्थ एकत्र संपादन करणे त्याला व्यवहारामध्ये संपत्ती असं म्हणतात. म्हणजे संपत्ती कशाला म्हणतात तर त्याचं वर्णन असं आहे
की जिथे एक पदार्थ दुसऱ्या पदार्थाच्या प्रयोजनाला सहाय्यक असतो. आणि असे परस्परांमध्ये अंगांगी भाव असलेले अनेक पदार्थ ज्यावेळेला एकत्र संपादन केले जातात त्यावेळेला त्याला व्यवहारामध्ये काय म्हटलं जातं? संपत्ती म्हटलं जातं. म्हणजे एकाने दुसरं, दुसऱ्याने तिसरं असं ते सारखं मिळवत जाणे, याला काय म्हटलं? संपत्ती. मग ती दैवी संपत्ती जी आहे मुमुक्षूंना देवाचं सुख निर्माण करते आणि देवाच्या ठिकाणी कल्याण गुणांना, देवभक्ताच्या ठिकाणी दया क्षमादी सद्गुणांनाही एकमेव जागविणारी झाली आहे. म्हणून हिला दैवी संपत्ती असं म्हणतात. ती दैवती संपत्ती कशी झाली? मुमुक्षूंना देवाचं सुख निर्माण करणारी झाली आणि देवाच्या ठिकाणी कल्याण गुणांना, देवभक्ताच्या ठिकाणी म्हणजे देव देखील या दैवी संपत्तीमुळे भक्ता करता दया क्षमा इत्यादी सद्गुण प्रदान करणारा होतो. आणि अशी ती एकमेकांना हितकारक आहे, जगविणारी आहे, सद्गुणांना जगवणारी आहे, म्हणून तिला दैवी संपत्ती असं म्हटलेलं आहे. मग आता ती दैवी संपत्ती कशी आहे, कोणकोणती आहे याचा विचार करत असताना भगवान सांगतात, श्री भगवान वाच अभयम सत्व संशुद्धिर ज्ञानयोग व्यवस्थिती दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम. या श्लोकाचा अर्थ की भगवान म्हणतात, अभय एक अंतःकरण शुद्धी, 2 ज्ञान, 3 योग यांच्या ठिकाणी तन्निष्ठता, ज्ञान आणि योग यांच्या ठिकाणी तन्निष्ठता, 3 दान, 4 दम, 5 यज्ञ, 6 स्वाध्याय, 7 तप, 8 आणि सरलता 9. म्हणजे अशी एकंदरीत अनेक प्रकारची जी काही दैवी संपत्ती सांगितलेली आहे ना, त्या दैवी संपत्तीपैकी 9 या ठिकाणी सांगितलेले आहेत. पुन्हा मोजा. 1 अभय, 2 अंतःकरण शुद्धी, 3 ज्ञान आणि योग यांच्या ठिकाणी तन्निष्ठता, 4 दान, 5 दम, 6 यज्ञ, 7 स्वाध्याय, 8 तप आणि 9 सरलता. ही पहिल्या श्लोकामध्ये सांगितलेली आहे. मग आता उद्या प्रश्न आपल्याला अभय म्हणजे काय, अंतःकरण शुद्धी म्हणजे काय, ज्ञान आणि योग यांच्या ठिकाणी तन्निष्ठता म्हणजे काय, दान म्हणजे काय, दम म्हणजे काय इत्यादी या एक एक संपत्तीचा विस्तार, म्हणजे विस्ताराने या संपत्तीचं लक्षण ऐकायला मिळणार आहे. वेळेची मर्यादा पाहत असताना आजची कालमर्यादा परिसमाप्त झाल्यामुळे आजची ही वाङ्मयीन सेवा श्रीमत स्वामीजींच्या चरणारविंदी माऊलींच्या चरणारविंदी समर्पित करून मी माझ्या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. नमः पार्वती पतये हर हर महादेव हर. ओम राम कृष्ण हरी.